आमची पहिलीच एक्झाम जवळपास एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून आमच्या दोघांचंही सिलेक्शन झालं आणि म्हणजे आमचा मार्कसुद्धा सेम होता. आमचा रँकसुद्धा मागे-पुढे होता. नेमकं सेम काय काय? तुमच्या रूम सेम, तुमची मेस सेम, तुमची लायब्ररी सेम, तुमची बर्थ डेट सेम, अजून काय काय? तुमचं एज्युकेशन सेम. एज्युकेशन सेम. आमचे इंटरव्ह्यूचे मार्क्ससुद्धा जवळपास सारखे एकाच लेवलला असतात. जवळपास सगळंच सारखे आहेत. हे जर आयोगाला माहिती असतं त्यांनी पोस्ट पण सेम दिली असती ना. दोघांना तर दिली सेम. 2-4 प्रश्नाचं इकडे तिकडे झालं फक्त आता. ऍक्च्युली आमचा एक सुद्धा प्रश्न एक सुद्धा वाक्य सुद्धा मी एक वेगळं वाचलं नसेल. सेमच वाचलेलं आहे सगळं. आयोगाला कदाचित वाटलं असतं कॉपी केली काय चौघांनी. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण वास्तव कट्ट्यावरती नेहमी अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहत आलोत. काही अधिकारी जोड्यांच्या मुलाखती पाहतोय, परंतु आज आपण अधिकाऱ्यांचा एक असा गट घेऊन आलोय की ज्यांनी गटामध्येच अभ्यास केला आणि गटामध्येच यश मिळवलं. त्यांच्या खूप गोष्टी अशा आहेत की त्या कॉमन आहेत. त्या अधिकाऱ्यांसोबत आज गप्पा मारणार आहोत. आज वास्तव कट्ट्यावरती आपल्यासोबत अक्षय येवले सर आहेत. सर, आपलं स्वागत. खरं तर अक्षय सरांना 2021 मध्ये ARTO हे पद मिळालेलं आहे आणि 2020 मध्ये त्यांचं सेक्शन ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता ते ARTO पदावरती आहेत आणि त्यांचं BA मेकॅनिकल झालंय. म्हणजे विशेष सांगायचं झालं की हे जे 4 अधिकारी आहेत, चारही अधिकारी हे मेकॅनिकल मध्ये आहेत. मला वाटतं 3 अधिकारी BE मेकॅनिकल आहेत आणि ज्ञानेश गवई सर जे आहेत ते BE IT झालेले आहे. ज्ञानेश गवई सरांचं 2022 मध्ये DYSP म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि 2021 मध्ये ते डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं. सर, तुमचे स्वागत. त्यानंतर सूरज गायकवाड सर आहेत. सूरज गायकवाड सर, आपलं स्वागत. गायकवाड सरांना 2022 मध्ये CDPO क्लास 1 मिळालेले आहे. त्यापूर्वी ते सेक्शन ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. 2017ची जी काही एक्साईजची पहिली बॅच होती त्याच्यामध्ये ते एक्साईज सब इन्स्पेक्टर देखील झालेले आहेत. त्यानंतर अक्षय जाधव सर आहेत आपल्यासोबत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. खरं तर त्यांना आता 2022च्या परीक्षेमधून DYSP मिळालेला आहे. त्यापूर्वी ते STI आणि एक्साईज सब इन्स्पेक्टर देखील तुम्ही होते 2017ला आणि 2021ला तुम्हाला डेप्युटी CO किंवा BDO. ओके, आपल्या चौघांचंही वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. तुमच्या चौघांच्या ज्या काही कॉमन गोष्टी आहेत, तुम्ही एकत्र अभ्यास केला आणि एकत्र अधिकारी झालात. नक्की आमच्या गावाकडे एक म्हण आहे की कुणाला काही एखादं यश मिळालं किंवा सतत यश मिळत असेल तर म्हटलं जाते कुठल्या गिरणीचं पीठ खातो. तसं आता पुण्यामध्ये आपल्याला तसं म्हणता येणार नाही, पण पुण्यामध्ये कुठल्या मेसचे डबे खात होते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. परंतु असो, एकंदरीत तुमच्या ज्या काही कॉमन गोष्टी आहेत त्या तुमच्याकडूनच ऐकणं ते योग्य राहील आणि कशा पद्धतीने तुम्ही एकमेकांना साथ दिली आणि सोबत अभ्यास केला आणि त्याच्यातून यश संपादन केलं यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर मी सर आपल्यापासून सुरुवात करतो की काय नक्की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याकडचा आपला प्रवास आणि एकंदरीत का आलात या क्षेत्रात आणि आल्याच्यानंतर हा ग्रुप कसा तयार झाला? सर्वप्रथम सरांचं धन्यवाद की त्यांनी आम्हाला आमंत्रित केले इकडे आणि वास्तव कट्ट्यावर जो की खूप आता सध्या फेमस चॅनल आहे आपला, तर त्याच्यावर आम्हाला मुलाखत देण्यासाठी बोलवलं. आणि प्रवासाचं सांगायचं झालं तर 2015-16 साली इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं होतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कंप्लीट केलेलं. त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज शोधत असताना प्रायव्हेटमध्ये जॉब शोधायचा किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आपली ऑपॉर्च्युनिटी आपण घ्यायची. तर त्यासाठी पहिलं एक घरातून किंवा सराउंडिंग काय आपल्या फॅमिलीतून एक विचार आला की काय करू शकतो. तर त्यानंतर असं स्पेसिफिक कुणाचंच नव्हतं की राज्यसेवाच करायची किंवा स्पर्धा परीक्षामधली कुठली एक्झाम आपण फोकस करायची. त्यामध्ये ठरवलं की गव्हर्नमेंट सर्व्हिस आपण एक फोकस करूया, स्पर्धा परीक्षा सुरू करूया. मग त्यामध्ये उतरताना सगळ्याच परीक्षा स्टार्टिंगला सुरू केला प्रवास. सर्व परीक्षा देत होतो, पण प्रवास असा खूप यशदायी असा म्हणू शकत नव्हतं. पहिल्यांदा भरपूर अपयश आलं. त्यानंतर आम्ही ज्यावेळी मी सातारामध्ये स्टार्टिंगला अभ्यास केलेला होता, त्यानंतर पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये मी राष्ट्रसेवा दल ही लायब्ररी जॉईन केली होती. मग त्यामध्येच मला अक्षय जाधव सर भेटले. अक्षय जाधव सर त्यावेळी एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यभार सांभाळलेला त्यांनी आणि एक्झामसाठी फक्त ते आमच्याबरोबर अभ्यास करायला यायचे. आणि त्यांच्याबरोबरच सूरज सर, जे की 2017 साली त्यांची सब इन्स्पेक्टर म्हणून पोस्ट भेटली होती, पण ते नाशिकला पोस्टिंगला होते त्यावेळी. ते पण 2 महिन्यासाठी अभ्यासाला यायचे.
मग अशा अशा पद्धतीनेच आमचे इंट्रोडक्शन झालं. 2017-18 पासून आम्ही एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करायला लागलो. त्यानंतर सर म्हणजे आमचे सिनियर होते त्यावेळी. पोस्ट होल्डर एखादा 2017 साली, म्हणजे आत्ताचं वास्तव म्हणजे वेगळं आहे. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, की आपल्याला पोस्ट होल्डर मुलं हे लवकर अशी अलीकडे पलीकडे दिसतात. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी एखादा पोस्ट होल्डर मुलगा मिळणे किंवा भेटणे आपल्याला एखादा सिनियर कोण, तर ते एकदम म्हणजे त्याच्याबरोबर बोलायला पण भेटणंच एकदम अवघड होतं. म्हणजे असं मुलं मिळणं किंवा कोण एखादा अधिकारी किंवा कोण व्यक्ती असं भेटणं खूप अवघड होतं. त्यानंतर मग यांचं मार्गदर्शन आम्हाला भेटत गेलं. 1 वर्ष असंच म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कळालं की अभ्यास आपण नक्की कसा केला पाहिजे. कारण आपलं ओरिएंटेशन जेव्हा आपल्याला मार्गदर्शन नसतं त्यावेळी खूप आपण फ्लो आपला एक बॅलन्स नसतो. आपण इकडे-तिकडे भरकटत जात असतो. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाला सुरुवात केली आम्ही. त्या वर्षी रिझल्ट चांगला आला, पण मेन्समध्ये इंटरव्ह्यूमध्ये त्यावर्षी सिलेक्शन झालं नाही राज्यसेवेच्या. मग ज्ञानेश गवई सर पुढच्या वर्षी आले आणि त्यानंतर मग असा जो ग्रुप होता आपण म्हणताय तसा फॉर्म झाला. मग आमच्या ग्रुपमध्ये टोटल 8-9 जण होते, पण त्यातले फोकस राज्यसेवा करणारे 7-8 जणच आम्ही होतो. बाकी सर एक कंबाईन वगैरे करणारे पण मुलं होती. तर ते मेन्समध्ये पण आमच्याबरोबर असायची, पण फोकस करणारे 7-8 जण होतो राज्यसेवेला. अच्छा. सूरज सर कसं काय आलं? स्पर्धा परीक्षाच करायचं हे कधी ठरलं तुमचं? सर इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला जेव्हा होतो तेव्हा मग ऑप्शन होते की प्रायव्हेट जॉब करायचा की गव्हर्नमेंट सेक्टरकडे वळायचं. आईवडिलांची इच्छा होती की गव्हर्नमेंट सेक्टरकडे वळलं पाहिजे आणि मलाही कुठेतरी वाटत होतं की आता इंजिनिअरिंगमध्ये तसं पाहायला गेलं तर आमचं BE मेकॅनिकल आहे आणि सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती सध्या काय आहे. BE मेकॅनिकलवाले सगळेच MPSC कडे आले. ऑलमोस्ट ते काय आता त्याचं बी एक कारण आहे. जवळपास 2008-9ला तो एक IT बूम आला होता, सॉरी क्रायसिस आला होता थोडा. तिथे सगळ्या ITच्या नोकऱ्या गेल्या. नंतर मेकॅनिकलचं महत्त्व वाढलं. त्याच्यामुळे मेकॅनिकलचा इंटेक खूप जास्त झाला आणि नोकऱ्या त्या मानाने इतक्या जास्त अवेलेबल नव्हत्या. आणि आम्ही जेव्हा पास आउट झालो तेव्हापर्यंत मेकॅनिकलची अक्षरशः म्हणता येईल वाताहत झाली होती. कारण आमच्या आता बॅचमेट जे आहेत मेकॅनिकलचे ते सुद्धा स्वतः ITतच काम करतात. मेकॅनिकलमध्ये फारशा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्यात. त्यामुळे असं वाटलं की आणि एक कुठेतरी होतं की कुठेतरी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायला हवं आणि फक्त कुठेतरी एका चाकुरीत अडकण्यापेक्षा कुठेतरी आपण एक गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये गेलो तर आपल्याला एक चांगलं कामही करता येईल, हा एक उद्देश होता. त्याच्यानंतर 2015ला आम्ही पास आउट झालो. त्यानंतर 16 पासून अभ्यासाला सुरुवात केली. त्याच्यामध्येच आम्ही लायब्ररीमध्ये अक्षयची माझी ओळख झाली. त्याच्यामध्ये आम्ही रूममेटही होतो. ॲक्च्युली आम्ही ओळखही झाली, रूममेटही झालो आणि त्याच्यानंतर आम्ही सोबत अभ्यास सुरू केला. त्याच्यामध्ये मग आमची पहिलीच एक्झाम जवळपास एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून आमच्या दोघांचंही सिलेक्शन झालं आणि म्हणजे आमचा मार्कसुद्धा सेम होता, आमचा रँकसुद्धा मागे पुढे होता. नेमकं सेम काय काय? तुमच्या रूम सेम, तुमची मेस सेम, तुमची लायब्ररी सेम, तुमची बर्थ डेट सेम, अजून काय काय? तुमचं एज्युकेशन सेम? एज्युकेशन सेम. आमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स सुद्धा जवळपास सारखे एकाच लेवलला असतात. जवळपास सगळंच सारखे आहेत. हे जर आयोगाला माहिती असतं त्यांनी पोस्ट पण सेम दिली असते ना. दोघांना तर दिली सेम. 2-4 प्रश्नच इकडे तिकडे झालं होतं आता. ऍक्च्युली आमचा एक सुद्धा प्रश्न एक सुद्धा वाक्य सुद्धा मी एक वेगळं वाचलं नसेल, सेमच वाचलेलं आहे सगळं. त्यानुसार मग आयोगाला कदाचित वाटलं असतं कॉपी केली काय चौघांनी. 17ला आमचं सिलेक्शन झालं. त्याच्यात मग याला पोस्टिंग मिळाली सोलापूरला. आमची ताटातूट तेव्हा झाली. हा सोलापूरला गेला आणि मी जळगावला गेलो. हा विरह मोठा असेल. हा तो खूप मोठा दुरावा झाला. त्यामध्ये मग काय झालं की एक थोडंसं स्टेट ऑफ रिलॅक्सेशन आलं. मग ऍक्च्युली आमचं ट्युनिंग खूप चांगलं होतं. आमचा म्हणजे कंबाईन अभ्यास जो होता आमचा एक म्हणजे एक म्हणतो ना आपण पिअर प्रेशर खाली आमच्या दोघांचा एक पॉझिटिव्ह प्रेशर असायचा की यार हा करतोय याच्यासाठी मला करावं लागेल, असं एक होतं. आमचं हेल्दी एन्व्हायरमेंट होतं. दोघांमुळे आमचा खूप अभ्यास चांगला व्हायचा आणि आमचं ट्युनिंग खूप छान होतं. त्याच्यामध्ये आमच्या मध्ये ताटातूट झाली. त्याच्यामध्ये मग तो सोलापूरला आणि मी इकडे जळगावला. मध्ये मग थोडासा गॅप गेला. थोडेसे मग एक म्हणतो ना जॉब आला की थोडंसं रिलॅक्सेशन येतं. पैसे यायला लागले की वाटतं की जरा जाऊ द्या, पण रिलॅक्स आहे तर कशाला करायचं. त्याच्यामध्ये हा टचमध्ये होता, पण माझा अभ्यास सुटला. जवळपास 2020मध्ये लॉकडाऊन वगैरे आलं. त्याच्यामध्ये मग ते परीक्षा पोस्टपोन होत्या. त्याच्यामध्ये मग माझा अभ्यासही सुटला. मग 21ची मी अंदाजे एक प्रिलिम झाली जानेवारी 22ला, आय थिंक जानेवारी 22ला प्रिलिम झाली. त्याच्यामध्ये मग फेब्रुवारीमध्ये त्याचा फोन आला मला की आणि याला माहिती होतं प्रिलिम माझी निघणार. मी ते चेकही नव्हतं केलं. याला माहिती होतं माझी प्रिलिम निघणार. तो म्हटला की मग तुला यावं लागतं यावेळेस, कारण त्याला माहित होतं की मी अभ्यास सोडलाय. त्याला माझ्यावर विश्वास होता की तू करू शकतो, तुला यावं लागतं, रजा टाकून काही कर ये. मग जवळपास तरी पण मी 1 महिना घेतला. जानेवारी नंतर जवळपास फेब्रुवारी एंडिंगला मग मी पुण्यात आलो. त्याच्यामध्ये पुण्यात आल्यानंतर मला सगळेजण आधी मी ओळखत होतो, 2 ओळख होती, पण एकत्र तेव्हा अभ्यासाचा योग आला, एकत्र तेव्हा आला. मग जवळपास फेब्रुवारी एंडिंगला मी आलो. तेव्हापासून आमचा एक जर्नी सुरू झाली.
त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की मी दररोज रात्री म्हणजे आम्ही रोज रात्री एका गाडीवर परत लायब्ररीपासून रूमवर परत जायचो. दररोज प्रश्न विचारायचो याला की अरे माझं होईल का खरंच? कारण इतका म्हणतो गॅप पडल्यानंतर काय असतं की त्या शून्यापासून सुरुवात करतो माणूस. काही मला आठवत नव्हतं, काही नाहीये. आणि आमच्या ग्रुपमध्ये एक अभ्यास करायचो आम्ही सांगितलं तसं. ग्रुपमध्ये अभ्यास करायचो, प्रत्येक जण उत्तर द्यायचा आणि माझी डायरेक्ट पाठी कोरी होती तेव्हा. म्हणजे मला काहीही आठवत नव्हतं लिटरली. यांची पाठी कोरी होती, माझ्याकडे पाठीच नव्हती. म्हणजे यांनी आधी ऍक्च्युली मेन्स डे होती, यांची पाठी कोरी होती, माझी पाठीच नव्हती. म्हणजे सुरुवात करताना मी इतका स्ट्रेसमध्ये आलो होतो की हे वाचायचे यांना पाठ व्हायचं. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की यांनी म्हणजे पुश करत सोबत नेलं एका लेवलपर्यंत. आणि या सगळ्यांच्या पेक्षा मी सगळ्यात लेट अभ्यास सुरू केला होता, 2018 वगैरे मध्ये अभ्यास. यांनी ग्रुपमध्ये कसं घेतलं तुम्हाला? ऍक्च्युली याच्यामध्ये म्हणजे अक्षय माझा आधी मित्र होता, येवले सर माझे आधी मित्र होते. आणि अक्षय सरांनी सांगितलं तसं आधीनं त्या टाईममध्ये कोणाची प्रिलिम्स जरी निघाली तरी तो खूप मोठा वाटायचा. आणि मग त्या लायब्ररीमध्ये तो अटेन्शन नव्हता देत. तर मग अक्षयने मला एकदा सांगितलं की इथे एक मुलगा आहे म्हणे, अभ्यास करून घेतो, स्वतः पण करतो आणि खूप हुशार आहे, तू एकदा येऊन भेट. त्यावेळेस माझ्या 2-3 वेळा प्रिलिम्स गेल्या होत्या काही मार्कांनी. मी आलो तेव्हा अक्षय सरांशी त्याने इंट्रोड्यूस करून दिलं होतं. आणि मग तेव्हा आपण म्हटलं होतं की हुशार आहे पण अभ्यास नाही करत. मला अजून पण वाक्य आठवतात. तर मग तेव्हा आमचा तो ग्रुप बनला. म्हणजे प्लस पॉईंट निगेटिव्ह म्हणजे अक्षय सरांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की ते ना कॅपॅसिटी बघून ग्रुपमध्ये घ्यायचे आणि पुश करायचे. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये समजा जर आम्ही अँकरिंग पॉईंट अक्षय सरांना मानलं तर एक गोष्ट खूप आम्ही आवर्जून नेहमी सांगतो की एखादा विद्यार्थी स्वतः अधिकारी बनतो. म्हणजे आम्हाला समजा जर आम्ही तिघं इथं नसतो ना यांच्या ग्रुपमध्ये, एकट्यांनी यांनी खूप मोठा सक्सेस अचीव्ह केलं असतं. पण सोबत मित्र पण अधिकारी घडवणं, ते इतक्या मोठ्या पोस्टवरती घडवणं, हे मला वाटतं त्यांची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अक्षय सर, तुम्ही कसे आला इकडे? कारण तुम्हाला हे तिघही आणि तुमचा ग्रुप मध्यस्थानी मानतोय, या क्षेत्रात तुम्ही काय आला? सर हे यांचं ऍक्च्युली खरं म्हणायचं तर मोठेपण आहे. हे इक्वली टॅलेंटेड आहेत, सगळे इक्वली टॅलेंट आहेत. प्रत्येकाची काहीतरी युएसपी होती, प्रत्येक जण आपल्या परीने 100% द्यायचा. येण्याचं म्हणजे सूरज आणि मी आधी दोघं सगळ्यात आधी मित्र होतो. आम्ही दोघं त्याच सूरजचा माझा सेम प्रवास आहे जवळपास. एकत्रच अभ्यास सुरू केला, एकत्रच एकाच लायब्ररीत होतो. आणि मग तो अभ्यास सुरू केल्यानंतर आम्ही तो वर्षभर खूप बेभान अभ्यास केला. म्हणजे आम्ही तिकडे कात्रजच्या इकडे राहिला होतो, वेगळं राहिला होतो, इथं राहिलं नव्हतं 1 वर्ष. तिकडे आम्ही एक बंगलो टाईप घेतला होता, 8 जण राहिलो होतो. भाडं कमी होतं तेव्हा, पैसे तानातान असायचे म्हणून आम्ही कमी पैशातच आमचा 3 ते 3.5 हजारात महिना निघायचा सगळं खाऊन पिऊन व्यवस्थित. तेच डिस्कशन करायचो. त्या रूम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्या रूम मधल्या 8 पैकी 7 जण आता अधिकारी आहेत. क्या बात आहे. आणि फक्त एक जण आहे तो कात्रजला. पण ते जसं पैलवान बनायचं असेल तर कोल्हापूरला जावं लागतं, ते वातावरण असतं तसं. ते वातावरण तर सदाशिव पेठेत. मग तुम्ही तिकडे कसं काय, ते वातावरण कसं मिळालं तुम्हाला? आम्हाला इथला खर्चच तेव्हा खूप जास्त वाटायचा. मग आम्ही आणि तेव्हा 16-17ची परिस्थिती एवढी, आपण आता जसं स्टँड ऑफ लिव्हिंग वाढलंय माणसाचं, 8-10 हजार रुपये घरून येत होते, तेव्हा आम्हाला 5,000 यायचे. पण आमचं 3,500 पूर्णपणे महिना निघायचा व्यवस्थित, खाऊन व्यवस्थित चांगलं. वातावरण वगैरे काही नसतं. वातावरण वगैरे काही नसतं. आपले मित्र असले ना वातावरण कुठेही बनतं. वातावरण बनवावं लागतं. येस, मित्र असले ना, मी तुम्हाला म्हणतो कुठे. आता आम्ही काही दिवस सोलापूरला पण अभ्यास करत होतो, पण मित्र असले ना काही होतं. फक्त तुम्हाला एक थोडी जिद्द असते तुमच्यात मनात, करायचं मला. मग तो वर्ष म्हणून आम्ही बेभानून अभ्यास केला. म्हणजे आम्ही दोघं सारखं डिस्कशनला, आम्ही जेवताना सुद्धा आम्ही वायफळ चर्चा न करता प्रश्न विचारायचो. समजा इंग्लिशची वोकॅब्युलरी असेल, समजा इडियम्स अँड फ्रेज असेल, तर त्याला विचारायचो, सांग हे तो मला विचारायचा. असं आम्ही डिस्कशनला. आता राष्ट्रीय सेवा दलात सुद्धा आम्ही चालताना, राष्ट्रीय सेवा दलाचं तुम्ही कॅम्पस बघितला तर खूप छान कॅम्पस आहे. म्हणजे तिथं चालायला वगैरे जागा आहे, खूप चांगली डिस्कशनला जागा आहे. आणि मग त्या डिस्कशन करताना सुद्धा, चालताना सुद्धा, जेवताना सुद्धा आमचा जो ग्रुप असायचा 7-8 लोकांचा, आम्ही एकमेकांना प्रश्न विचारायचो. ठीक आहे. ते म्हणजे आमच्या वायफळ चर्चा थांबून आम्ही हे सगळ्या गोष्टी करत होतो. म्हणजे मी असं म्हणेन की आमचा ग्रुपच डेडिकेटेड होता की बाबा येस, आपल्याला ऑफिसवर व्हायचंय. नंतर मग काय तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या करा. आणि नंतर मग आम्ही एन्जॉय पण केला सगळ्यांनी. मग एकत्र सिलेक्ट झालो, एकत्र यश संपादित केल्यानंतर एकत्र पार्टी सुद्धा केल्या खूप चांगल्या. आणि मी असं म्हणेल की तुमच्यात जर इच्छा असेल ना, आणि तुमची जर मित्र चांगले असतील ना, तर तुमच्यात नक्कीच चांगली बॉन्डिंग झाली ना, तुम्ही नक्की यश संपादित करू शकता. नक्कीच. नाही सर, तुम्ही कशा आला इकडे? ऍक्च्युली माझी इकडे यायची इच्छा नव्हती. मी IIT मध्ये जवळपास सेटल व्हायच्या मार्गावरती होतो. IT मध्ये एवढे मोठे मोठे पगार असतात, गाडी बंगला सगळं होतं. माझे वडील प्रशासनामध्ये होते आणि वडिलांचे मित्र आमचे मार्गदर्शक अमानकर साहेब, अकोल्याचे डेप्टी कलेक्टर, त्यांच्या प्रेरणेने मी इकडे आलो. म्हणजे मी अभ्यास मी 14-15चा पास आउट आहे. श्री संत गजानन
शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधला आणि मी 17-18 अभ्यास सुरू केला आहे. सुरुवातीचे 2-3 ज्या प्रिलिम्स आहेत म्हणजे कोरोनाच्या आधीच्या पिरियडपर्यंत तोपर्यंत मी कंटिन्युअसली फेल होत गेलो. मी अर्धा एक वर्ष अभ्यास सोडला होता. तेव्हा मी असं म्हटलं होतं की मला पुन्हा IITत जायचं आहे, पण घरच्यांनी एकदा म्हटलं की एक शेवटचा ट्राय दे. त्यावेळेस मग मी तेव्हा अक्षयचं प्रिलिम्स निघाली होती येवले सरांची आणि मला खूप अप्रूप वाटायचं. अरे आपल्या म्हणजे मित्र होता आधी पण की निघाली. तर मग अक्षय सरांनी या ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि देन रेस्ट इज द हिस्ट्री आमच्यासाठी. म्हणजे हा ग्रुप इतका डेडिकेटेड होता की ग्रुपमध्ये ना कॉम्पिटिशन असते. या ग्रुपमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन होती. अभ्यास करताना प्रत्येकाचे म्हणजे मी असं म्हणेल की मी एक चांगल्या बॅकग्राऊंडमधून आलो होतो. तो फायनान्शियल स्ट्रगल नव्हतं, पण एका लेवलमध्ये प्रत्येकाचा एक इमोशनल स्ट्रगल असते. म्हणजे तुम्ही ऑल द टाइम मोटिवेटेड नाही राहू शकत. पण ही मुलं कलेक्टिव्हली मोटिवेटेड राहायचे. म्हणजे 4पैकी एखादा डाऊन झाला तर बाकीचे 3 त्याला पुश करायचे. मला वाटतं की त्या ग्रुपमध्ये ते इम्पॉर्टंट गोष्ट होती. म्हणजे अभ्यास करताना एखादा व्यक्ती जेव्हा एकटा अभ्यास करतो ना, त्याचा एक डाऊन फेज येतो. मग तेव्हा त्याचा अभ्यासातून लिंक तुटून जाते किंवा मे बी तो थोडासा अभ्यासात स्लो होऊन जातो. आणि या ग्रुपमध्ये काय व्हायचं की एखादा समजा स्लो असला तर त्याला मग ओढत न्यायचं किंवा तिघांचे, आता सरांनी म्हटलं 4 प्रत्येक प्लस पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट होते. तर मग एखाद्या सब्जेक्टमध्ये वीक असला तर त्याला कव्हर अप करायचं. दुसरंच त्या सब्जेक्टमधून गायडन्स घ्यायचं. म्हणजे प्रत्येकाचे एक पॉईंट आहेत. सगळ्यात कमी अभ्यास कोण करत होता? मला वाटतं मीच केला असं. नाही म्हणजे इथं ना काही ठिकाणी थोडासा टाइम टेबल पण वेगळा होता. म्हणजे अक्षय सर खूप डेडिकेटेड होते. ते सकाळी 6ला लायब्ररीत असायचे आमच्या रूममधून आणि त्याच्यानंतर सुरू व्हायचा अक्षय सर, सूरज सर, येवले सर आणि सगळ्यात शेवटी मी यायचो लायब्ररीमध्ये. पण मग माझा जो सगळ्यात चांगला अभ्यास व्हायचा तो रात्री 8 आणि त्याच्या पुढे व्हायचा. मग आम्ही 1-2 वाजेपर्यंत बसायचो लायब्ररी बंद झाल्यावरती पण बाहेर अभ्यासाला किंवा रूमवरती आम्ही डिस्कस करायचो. पण यांचा जो टाइम होता हा टाइम सकाळचा होता. मग एवढ्यामध्ये पण आम्ही जो आमचा स्टडी म्हणजे ते पूर्ण मॅनेज केलं की तुझा समजा जर सकाळचा टाइम आहे ज्याच्यामध्ये तुझा पीक अभ्यास होतो, रीडिंग होते, तर तू त्या टाइममध्ये तुझी रीडिंग कर. मी माझ्या पीक टायमिंगमध्ये रीडिंग करतो. जो कलेक्टिव्ह अभ्यास करायचा त्याच्यासाठी एक टाइम काढायचा. मग त्यावेळेस टाइम छोटा पण वेस्ट निघायचा. म्हणजे जेवण झाल्यावरती लायब्ररीमध्ये जे पार्क आहे तिथं समजा जर चक्कर मारायचा असेल तर एका चक्करमध्ये एक कायदा तरी रिवाईज व्हायला पाहिजे. ज्यावेळेसपर्यंत अभ्यास करायचा आहे, म्हणजे हा ग्रुप असा आहे की अभ्यास करायचा आहे तर 100% अभ्यासच करायचा आहे. अभ्यासासाठीच तयार झालेला अभ्यासासाठीच. पण अभ्यास केल्यावरती रिझल्ट पण सोबतच काढायचा आहे आणि मग धिंगाणा पण सोबतच घालायचा आहे. आता कसं होतं मी तुम्हाला सांगतो की आता जसा हा IITतून आला होता, GS4ला आपला सायन्स टेक हा टॉपिक होता. तर कॉम्प्युटर हा जवळपास 10 ते 15 मार्काला येत होता. मग याच्याकडून आम्ही कॉम्प्युटर शिकलो. ठीक आहे. सूरज सरांचं हिस्ट्री खूप चांगलं होतं. म्हणजे त्यांचं ते कला व साहित्य जे होतं आपल्या जायचं ते खूप चांगलं होतं. मग त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. ठीक आहे. सरांचं हे जॉग्राफी खूप चांगलं होतं. म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी चांगलं होतं. माझं पॉलिटी बरं होतं, मला पॉलिटी आवडायचं. मग आम्ही काय करायचो, सगळ्यांनी एकत्र असं बसायचो. प्रत्येकाच्या कंपाईल नोट्स तयार केल्या आम्ही. त्या नोट्समधून एकत्र एक नोट्स तयार केली आणि ती नोट्सच रिवाईज करत बसायचो. म्हणजे आम्ही असं वेगळं काय केलं, आम्ही 4घांच्याच नोट्स, बाकी कुठलाच नोट्स नव्हता. 4घांच्या काय असेल बाबा, तुझे काय पॉईंट वाचलेस तू ते सांग, ते आम्ही लिहून घ्यायचो. सरांचे त्यांचे प्रत्येक विषयाचे आणि मग तेच डिस्कशन करायचो. आणि ते काय करायचो, ते पाठांतर करायचो. जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला विचारत बसायचो. त्यामुळे काय आलं, आणि काय आम्ही काय करायचो, एखाद्याला मुद्दामून असा प्रश्न विचारायचो की त्याला थोडं टेन्शन आलं पाहिजे. जर तो टाइमपास करत असेल तर की टेन्शन आलं पाहिजे, यस मग याला चुकलं ना, हा मग तो अभ्यास करणार आहे. आम्हाला काय ज्ञानेश टाइमपास करायचा, तर ज्ञानेश थोडासा जास्त टाइमपास करायचा आमच्यामध्ये. मग ज्ञानेशला आम्ही सांगितलं ना की ज्ञानेश हे हा प्रश्न विचारला, तुला हे येत नाही बरं का, तो अभ्यास करायला लागतो. मग ज्ञानेश टेन्शनमध्ये यायचा, मग अभ्यास करायचा. मग असं होतं. मग त्या तुलनेने आम्ही सगळ्यांनी एकत्र त्यासाठी किंवा एक नोट्स तयार केली. प्रत्येकाने हे टॉपिकवर तू थोडे पॉईंट काढ. प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो प्रश्नाकडे बघण्याचा. मग सरांचा असेल तर आम्ही प्रत्येकाचा अँगल घेऊन एक कंपाईल नोट्स तयार केली. ती नोट्स आम्ही म्हणजे व्यवस्थित लिहून घेतली आणि तीच पुन्हा वाचत बसलो. हे मला असं वाटतं की आम्हाला यशाचं गमक आहे आमच्या. तर तुम्ही सगळ्यांवरती कंट्रोल ठेवत होते. तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होते? ॲक्च्युली मेन्सला कसं असतं, आपल्याला समजा 2-2.5 महिने आहेत आणि सब्जेक्ट्स खूप सारे आहेत. आपण जर हिस्ट्री घ्यायला सुरुवातीला हिस्ट्री घेतलं, नंतर आपण जॉग्राफी घेतलं किंवा पॉलिटी घेतलं, नंतर काय तो पहिला सब्जेक्ट आपण विसरून जातो. ॲक्च्युली असं होतं की
सब्जेक्ट विसरून जातो. मग त्याला काय होतं की पुढचं पाठ मागचा सपाट आपण ज्याला म्हणतो तशा गोष्टी होतात. मग आम्ही काय केलं होतं की टाइम स्लॉट वाटून घेतलं होते पूर्ण दिवसामध्ये. आता आपल्याला GS 1 to 4 आणि मराठी इंग्लिशला आपण काय निग्लेक्ट होऊन जातो बऱ्यापैकी राज्यसेवेच्या काळामध्ये, कारण तो 100 मार्कला आणि बाकीचं 600-700 मार्कला येतं. त्याच्यामध्ये काय केलं की आम्ही स्लॉट वाटून घेतले की पूर्ण GS 1 to 4 आणि मराठी इंग्लिश हे पाचींना आपल्या पूर्ण दिवसामध्ये एकदा तरी आपल्याला टच झालं पाहिजे. कारण जनरली काय होतं की मग ते एक वाचलं, GS 1 वाचला की GS 4 विसरतो असं व्हायचं. मग शेवटपर्यंत आपल्याला सगळे GS 1 to 4 आणि मराठी इंग्लिश शेवटपर्यंत झालं पाहिजे आणि शेवटपर्यंत त्याच्या 2 ते 3 रिव्हिजन तरी पडल्या पाहिजेत. मग आम्ही काय केलेलं, सकाळचा टायमिंगचा जरा फ्रेश माइंडमध्ये असतो आणि HRHRD मध्ये खूप साऱ्या फॅक्ट्स आहेत, त्याचा आपण दुपारी घेतल्या तर त्या विसरणार. त्याच्यामुळे आम्ही सकाळचा टायमिंग HRHRDला दिला होता. 2 ते 3 तास असायचे. आम्ही काय केलेलं की मग स्टार्टिंगला आम्ही आता पुस्तकं HRHRDसाठी 2 फेमस आहेत, मोस्टली तेच वापरतात, खाटेकर सरांचं आणि अध्ययनचं. मग आम्ही काय केलेलं की अक्षयने खाटेकर सरांचं घेतलेलं आणि मी अध्ययनचं घेतलेलं. आम्ही स्टार्टिंगला टॉपिक्स वगैरे वाचले की मग आम्ही जेव्हा डिस्कशनला बसायचो तेव्हा एका पुस्तकामध्ये जे एक्स्ट्रा पॉईंट आहेत ते आम्ही एका पुस्तकामध्ये लिहून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला 2-2 पुस्तकं वाचायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे आम्ही HRHRD सकाळचा 2-3 तासाचा स्लॉट झाला. जेवणानंतर पॉलिटी सगळ्यांचा आवडीचा विषय असतो, त्याला काही झोप लागत नाही, तर मी जेवणानंतर पॉलिटी घेतलं. ओके. संध्याकाळचा आमचा चहा पाण्याचा तो सेशन आला, त्याच्यात बी आम्ही काय ॲक्टिव्हिटी करायचो ते सांगतो. त्यानंतर मग संध्याकाळचा अजून एक मग हिस्ट्रीचा वगैरे असायचा जेवणाच्या आधीपर्यंत. हिस्ट्री एक आपल्याला वाटतं की इंटरेस्टिंग आहे जरा गोष्टी स्वरूपात. आणि जॉग्राफी वगैरे आपण ऑलमोस्ट प्रिलिम आणि मेन्सला केलेलं, प्रत्येक प्रिलिमला करतो हिस्ट्री जॉग्राफी, तर ते वेगळं नसतं. त्याच्यामुळे तो एक आपण छोट्या स्लॉटमध्ये 2-1 तासाच्या स्लॉटमध्ये जॉग्राफी आणि हिस्ट्री आमचं होऊन जायचं. आणि जेवणानंतर सगळ्यात शेवटी मराठी इंग्लिश आपण त्याचा दररोजचा एक तरी टॉपिक झाला पाहिजे असं आमचं एक नियोजन होतं. त्याच्यामध्ये मग आमच्या पूर्ण याच्यामध्ये वाचतो ते आपल्याला विसरतं. मग काय करायचं की त्या टॉपिकच्या आपल्याला ज्या फॅक्टशीट्स असतील त्या आम्ही काढलेल्या असायच्या. तर माझ्याकडे एक महाराष्ट्राच्या जॉग्राफीच्या फॅक्टशीट होत्या, त्यांची हिस्ट्रीच्या येवले सरांकडे होत्या, नंतर अक्षयकडे इकॉनॉमिक्सच्या होत्या, ज्ञानेशकडे सायन्स अँड टेकचं खूप चांगलं मटेरियल होतं. आम्ही मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढून ठेवायचो. जेव्हा आम्ही जेवणाला सुद्धा आम्ही एकत्र बसायचो. आमचं एकच मेस होते, आम्ही शेअरिंगमध्ये डबे लावलेले होते. जेवणाला किंवा चहाला किंवा नाश्त्याला वगैरे जायचो तेव्हा प्रत्येकजण एक त्याचं हे घेऊन यायचा, मोबाईलमधली एक PDF असायची. मग ती प्रत्येकाला प्रश्न विचारायचा. त्याच्यामध्ये आपण जे वाचलेलं असतं ते रिवाईज पण व्हायचं. आणि एखादा चुकला, आणि मला असं वाटतं की जे चुकलं ते कायम आपल्याला लक्षात राहतं. ओके. त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त तिथे चुकेल तेवढं आपल्या परीक्षेमध्ये कमी चुकतं. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी काय केलेलं, फॅक्टशीट आमच्या अशा वेगळा त्याला काहीही टाईम द्यावा लागला नाही. आमचा पूर्णपणे आपला जेवणाचा वेळ, नाश्त्याचा वेळ, चहाचा वेळ याच्यामध्ये आमच्या फॅक्ट सगळ्या पाठ झाल्या. त्याच्यामुळे उरलेला वेळ जो आहे आम्हाला तो रिव्हिजनसाठी खूप चांगला युटिलाइज करता आला. त्याच्यामध्ये आमचा पूर्ण सिलेबस आमचा लिटरली मी नक्षत्र 2-2.5 महिन्यासाठी यायचो, कारण आमचा जॉब पण होता. 2-2.5 महिन्यामध्ये आमचा पूर्ण सिलेबस आम्हाला वाटलं नाही की आम्ही मी म्हटलं जसं कोरीपाटी वाटायचं मला, पण खूप सारा यांनी सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्सने पाठांतर खूप चांगलं झालं, जे आपल्या MPSCला खूप गरजेचं आहे. आमच्या फॅक्ट्स बऱ्यापैकी फॅक्ट्स क्लिअर झाल्या, कन्सेप्ट क्लिअर झाल्या. याच्यामध्ये सगळ्या एकही टॉपिक म्हणतो आपण नो स्टोन अनटर्न, सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर केल्या. याच्यामध्ये आमचं त्याच्यामुळे पूर्ण सिलेबस कव्हर झाला आणि ते आम्हाला आमच्या रिझल्टमध्ये झळकलं. नक्कीच. एवढं सर, तुम्ही सेक्शन ऑफिसर म्हणून पण काम केलं आणि ARTO म्हणून पण आता तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, किंवा तुम्ही आत्ता आहेत पदावरती आहात. काय सांगाल एकंदरीत तुम्ही अभ्यास करत असताना ज्या काही तुम्हाला अडचणी जाणवल्या असतील, किंवा एकंदरीत विद्यार्थी अभ्यास करतात, ग्रुप डिस्कशन असतं, ग्रुप असतात, प्रत्येक ग्रुप सक्सेस होतो अशातला भाग नाही आहे. काय सांगाल कुठल्या चुका होतात विद्यार्थ्यांकडून? इन जनरल आपण ज्यावेळी बोलतो म्हणजे असा ग्रुप स्टडी वगैरे, तर 2 प्रकारचे प्रवाह आहे त्यामध्ये. म्हणजे काही जणांना ग्रुप स्टडी एकदम म्हणजे नको वाटतं, आणि आमच्यासारखे विद्यार्थी आहेत की त्यांना ग्रुप स्टडी खूप महत्त्वाचं वाटतं. तर ग्रुप स्टडीमध्ये कसं आहे, तुम्ही जसा ॲप्रोच तुमचा जसा आहे ग्रुप स्टडीमध्ये, तर तो सगळं सांगून जातो. कारण आमच्यासारखे भरपूर लायब्ररीमध्ये ग्रुप्स आहेत, पण आमचा म्हणजे असं मी काही जास्त मोठं सांगत नाही, पण रिॲलिटी ती रिॲलिटीच आहे की तुम्ही किती तुमच्या मुद्द्याला स्टिक करून राहताय. कारण आमच्या ग्रुपमध्ये अभ्यास करताना ज्यावेळी टायमिंग सुरू व्हायचं, म्हणजे लिटरली जेवण ज्यावेळी संपायचं, त्यानंतर 15 मिनिटात बसायचं ह्याला स्टडीला किंवा ग्रुप डिस्कशनला, तर 15 मिनिटाच्या अगोदरच 10 मिनिटातच सगळी मुलं रेडी असायची बसण्यासाठी लायब्ररीमध्ये एका ठिकाणी. आणि डिस्कशन म्हणजे प्रॉपर डिस्कशन असायचं आमचा. त्यानंतर टाईम असा फ्लेक्झिबल होता, म्हणजे असं नाही की बाबा 5ला उठायचं चहाच घ्यायचा किंवा 5:30ला उठून चहाच घ्यायचा. डिस्कशन लॉंग टर्म झालं तरी ते तसंच राहायचं, पण मुद्दे क्लिअर झाले पाहिजेत, किंवा आजचा जो कार्यक्रम आहे आपला, जेवढा टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे
तो कव्हर झाल्याशिवाय उठायचं नाही. लिटरली तुम्हाला सांगेल तुम्हाला की एका मुवमेंटला आम्ही रात्री जर डिस्कशनला बसायचो ना, 12पर्यंत लायब्ररीचं टायमिंग असायचं. तर 12ला जर लायब्ररी बंदच करायचे, तर ते झालं नाही ना, ते आमचं प्रॉपर टायमिंग बसलं नाही, तर आम्ही रूमवर जाऊन, कारण रूम एकच होती आमची, तर रूमवर जाऊन तो टायमिंग 1-1:30 वाजेपर्यंत जोपर्यंत आमचं ते कव्हर होत नाही, म्हणजे इंग्लिश मराठी संध्याकाळी असायचं, तर तो टॉपिक किंवा ते शब्द आमचे कंप्लीट झाल्याशिवाय आम्ही झोपायचोच नाही. म्हणजे हा एक फॅक्टर आहे की याच्याकडे तशा पद्धतीने बघितलं पाहिजे. इंडिव्हिज्युअल स्टडी करणारे पण भरपूर विद्यार्थी आहेत, म्हणजे जे की मला अधिकारी म्हणजे मी ट्रेनिंगमध्ये असताना मला भेटले की त्यांना इंडिव्हिज्युअल अभ्यास करायला आवडतो. त्यात पण काही गैर नाही, कारण ते रिझल्ट दाखवतात, रिझल्ट काढतात म्हणले त्यांचं म्हणजे सक्सेसफुल आहे ते पण आमचे म्हणजे आम्ही जसं पद्धतीने केलं तर तशा पद्धतीने करताना ग्रुपमध्ये तशा पद्धतीचं डेडिकेशन खूप गरजेचं आहे. कारण आम्ही अलीकडं पलीकडं जेव्हा पाहतो तर म्हणजे वाईट वाटतं सांगायला, पण खरंच म्हणजे मुलं 100% तर मी रियालिटी सांगितलं तुम्हाला 70% विद्यार्थी खरंच म्हणजे पुण्यासारख्या सिटीमध्ये तर खरंच टाइमपास करण्यासाठी येतात. म्हणजे हे चुकीचं आहे सांगणं, सांगितलं. हे चुकीचं आहे. म्हणजे म्हणजे आता मी पण 18 पासून पुण्यामध्ये आहे, तर मी बघतो तर वाईट वाटतं आपल्याला पण की घरातली खरंच परिस्थिती जबरदस्त असते एखाद्याची. आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्याच गप्पा चालू आहेत. म्हणजे तो खासदार होणार आहे की आमदार होणार आहे याच्यावर गप्पा सुरू आहेत. मी म्हणेल तुम्हाला त्यांचं घेणं देणं काय आहे? आपल्याकडे परिस्थिती अशी आहे, परीक्षा पुढे गेली. परीक्षा पुढे गेल्याच्या नंतर विद्यार्थी लायब्ररीमध्ये दिसत नाहीत, म्हणजे कुठे दिसतच नाहीत. सण आले गेले, निवडणुका आले गायब झाले. आता निवडणुकीत कोण निवडून येणार याच्यावरून वाद. सर सगळ्यात मोठा कन्सर्न मला एक वाटतो, विद्यार्थी रविवारची सुट्टी घेतात. काही गरज काय तुम्हाला स्टुडंट तुम्ही दिवसभर असं कुठे शारीरिक कष्टाला जाता की रविवारी तुम्हाला सुट्टी पाहिजे? तुम्ही रविवारी ठीक आहे, तुम्ही 4-5 तास सुट्टी घ्या, पण तुम्ही दिवसभर सुट्टी घ्यायची आणि त्यासाठी तुम्ही उरलेले 6 दिवस चांगला अभ्यास केला पाहिजे, तर रविवारी सुट्टी घ्या. ठीक आहे, पण पोरं 6 दिवस पण टाइमपास करतात, रविवारी हक्काची सुट्टी घेतात. हे सगळ्यात चुकीचं आहे मला असं वाटतं. याच्यामध्ये एक मी गोष्ट म्हणणार आहे की मी जे पाहिले ते त्याच्यामध्ये मुलं म्हणजे अभ्यासाचा जर सरांनी सांगितलं की तुम्ही काय कष्टाची काम करत नाही, तुम्ही येऊन तुमचं काम आहे, तुमचे आई वडील तुम्हाला पैसे देतात, घरातले कोण असेल बहीण भाऊ, माझी बहीण मला पैसे द्यायचे, तर तुमचं कर्तव्य आहे तुम्ही तिथं बसणं किंवा ते रिझल्ट दाखवणं. आपल्याला एक दिवस किंवा 1 तास आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते लोकांना कळतच नाही. आणि अजून एक सांगतो की कसं असतं, एक शेड्यूल असतं, प्रिलिम आहे, त्यानंतर मेन्स आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू. तर मुलं काय करतात, प्रिलिम झाली की मार्क बघतात त्यांचे किती येतात मार्क 2-3 दिवसात, त्यानंतर मुलं सोडून जातात. म्हणजे मेन्स बाबा जसं बाबा हुकली एखाद्याचे मेन्स, ठीक आहे, एखादा मार्क स्कोर कमी आला तर त्याचं काम आहे की अजून जास्त ताकदीनं अभ्यासाला उतरावं. तर मुलं त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळी प्रिलिम होते रविवार झाला की तो पुढचा आठवडा मुलं घरी जातात डायरेक्ट. बरोबर आहे, एकटिक झालेलं असं 2-3 महिने किंवा काय भरपूर झालेला असं अभ्यास, पण हे नाही गरजेचं. काही मुलं ठीक आहे आठवड्यापर्यंत घरी अभ्यास करून आले घरी येतात, रिटर्न येतात लायब्ररीला. काही जण डायरेक्ट महिनाभर गायब होतात. मग हे खूप चुकीचं म्हणजे बिहेवियर आहे. म्हणजे मी ज्या म्हणजे ऑब्झर्व केले ते तसं करू शकत नाही तुम्ही. त्यानंतर मेन्सचा अभ्यास केला तर मुलं काय करतात, ज्यावेळी मी मेन्सचा पेर होईल, ज्यावेळी मला मेन्सचा स्कोर होईल त्यावेळेसच मी मेन्स करणार. गरज नाही ना त्याची. तुम्ही असा तसा पिरियड तुमचा फुकटच जाणार आहे तो. त्यापेक्षा तुम्ही जर डेडिकेशन तिथं दाखवलं की बाबा नाही माझी प्रिलिम निघाली, ठीक आहे, मग मी पुन्हा प्रिलिमचा स्टडी न करता मेन्सचा स्टडी करीन ना. कारण पुढं टाइम महत्वाचा आहे. कारण एकदा एक्झाम गेली की त्या वर्षी ती एक्झाम येणार नाही दुसऱ्या वर्षी. मेन्स मधले म्हणजे मेन्सचा जर सिलेबस तुम्ही केला तर प्रीचे तुम्हाला 10 ते 12 प्रश्न मेन्सच्या सिलेबस मध्ये दिसतील. म्हणजे तुम्हाला जी 2 मार्कांनी प्री जाते तुमची, त्या मेन्सच्या सिलेबसमध्ये तुमची प्री आरामशीर निघू शकते. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही. आता ही 22 आणि 23 म्हणजे 22ला मला 147 मार्क होते प्रीला 200 पैकी जीएस, आणि याला 144 मार्क होते 23ला. म्हणजे मी 23ला तर पुस्तकही उघडलं नव्हतं, डायरेक्ट जाऊन बसलो होतो. फक्त एवढंच की का मेन्सच्या अभ्यासावर तुम्ही जेवढे मार्क्स पाडू शकता, तुम्ही जर कमांड आले नाही एकदा तुमच्या सिलेबसवर टॉपिकवर व्यवस्थित. आणि मुलं काय करतात, सिलेबस कंप्लीट करायला बघतात, जे सगळ्यात चुकीचं. नुसतं सिलेबस पळवायचा, मी आज हे एवढं वाचलं सर माझं वाचून झालं, टार्गेट असतं. हां येस हां, पण ते टार्गेट असू द्या, पण ते कसं ते टार्गेटमध्ये समजा मी असेल म्हणून तुम्हाला 20 पानं वाचा दररोजची, पण ती 20 पानं तुमची तोंडपाठ असली पाहिजे. आणि एमपीएससी येस तुम्ही जर समजून पाठांतर करत असाल तर काहीही चुकीचं नाही. पोरामध्ये इथं रट्ट्याचं आहे, काही चुकीचं नाही. फॅक्ट्स असतात तर तुम्हाला पाठ करायचं लागणार आहे, लक्षात ठेवायला लागणार आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे, तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी विचारत आहे, मग फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत. मग तुम्ही कशाही लक्षात ठेवा, बाय हुक और बाय क्रूक. तुम्हाला काय वाटेल बाबा ही ट्रिक आहे, मी ह्या ट्रिकने माझं लक्षात राहतंय तर मी ह्या ट्रिकने लक्षात ठेवेल, किंवा
कुठली चांगली, समजा आमच्यात कसं असायचं, कुठली फॅक्ट असेल तर बा याची ट्रिक चांगली तरी लक्षात ठेवायचं आम्ही, कुठलाही वेन लक्षात ठेवा, चांगल्या वाईट, मी तुम्हाला म्हणतो वाईट वेनी पण लक्षात ठेवायचं ठेवा, फक्त तुमचं लक्षात राहणं महत्वाचं आहे, आपला रिझल्ट काढणं महत्वाचं आहे, मला असं वाटतं. आणि हे जो सिलेबस कम्प्लीट करणं आहे ना, हे सिलेबस फक्त नुसतं तुम्ही पानं वाचून चाळून झाली तर काही अर्थ नाही. माझं असं म्हणणं, तुम्ही दररोज जे रात्री दिवसभर वाचताना ते रात्री जर तुम्ही वाचलं नाही किंवा रिवाईज केलं नाही तर तुमचा इनपुट आउटपुट रेशो दिवसभराचा 0 होतो. रात्री तुम्ही जे दिवसभरात वाचलंय ते किमान 1 ते 1.5 तास रिवाईज करायचं म्हणजे करायचं. आम्ही हमखास ते करायचो, पोरं ते करत नाही. आज वाचलं उद्या विसरून गेले, मग मला मार्क काय येत नाही. मग आता मी 2-3 जणांना प्रश्न जरी विचारले, समजा एखाद्याला विचारलं बाबा, तो म्हणतो सर मी एवढं करतो मला मार्क्स येत नाही, मग मी त्याला विचारतो साधे प्रश्न विचारला, समजा इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट सांग, राष्ट्रपतीच्या महाभियोगची पद्धत सांग, तर साधे प्रश्नाचे उत्तर त्याला सांगता येत नाही. मग तू कसं म्हणतो की तुला रिझल्ट यायला पाहिजे, हा पण प्रश्न असं मला वाटतं. मला एक गोष्ट अजून ऍड करावीशी वाटते की सरांनी जसं म्हटलं की मुलांचे पेजेसचे टार्गेट असायचे, तर आम्ही जेव्हा म्हणजे प्रिलिम्स झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे हा ग्रुप मला वाटतं 2 वर्ष दिवाळीला घरी नव्हता, हे जॉबला होते पण आम्ही दिवाळीला घरी नव्हतो. प्रिलिम्स झाले की दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही बसायचो, दिवसभर काहीच नाही करायचो, प्रत्येकाला सिलेबसची एक कॉपी घेऊन यायला सांगायचे आणि त्याच्यानंतर सर्वात पहिली गोष्ट आमची डिस्कस व्हायची की पुस्तक कोणचं वापरायचं, हे पुस्तक वापरायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही ते लिस्ट काढायचो. मग आम्ही पूर्ण टाईममध्ये त्या पुस्तकाशी स्टिक करायचो का, तर नाही, मग त्याच्यामध्ये पुस्तकं ॲड व्हायचे, मग ते टॉपिक वाईज असायचं. मग आमचं कधीच टार्गेट हे पेजेस वाईज नव्हतं, आमचं टार्गेट राहायचं की आपल्याला हा टॉपिक कम्प्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा जर आम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन करतोय आणि आमच्याकडे ऑलरेडी एक पुस्तक आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये खूप फेमस पुस्तक आहे, मग आम्हाला समजा जर वाटलं की आपल्याला एम लक्ष्मीकांतचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन वाचायचं आहे किंवा दुसरं जे एस्टॅब्लिश पुस्तक वाचायचं आहे, तर आमच्या ग्रुपमध्ये एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला अशी वाटते की सिलेबस खूप मोठा आहे, मार्क काढायची असतील तर व्हेरायटी ऑफ बुक्स वाचावे लागतात आणि ते एकट्याला कधी पॉसिबलच नाही होत. तर आम्ही डिव्हिजन ऑफ लेबर करायचो आणि डिव्हिजन ऑफ लेबर करताना मग एकमेकांवरती तेवढा कॉन्फिडन्स होता की याला जे इम्पॉर्टंट वाटते आणि यानं जे नोट्समध्ये लिहिलंय त्याच्या पलीकडे मला या पुस्तकात बघायची गरज नाही. म्हणजे आम्ही लिटरली असं या पेजपासून या पेजपर्यंत तू बघ, या पेजपासून या पेजपर्यंत तू बघ आणि त्याच्यामधलं जे इम्पॉर्टंट आहे ते वरती लिहून ठेव, जे लॅक्युनाज आहे त्याच्यामध्ये तू जॉट डाऊन करून ठेव आणि झाल्यानंतर ते सगळ्यांना एक्सप्लेन कर. मग ते आम्ही त्याला सप्लिमेंट जे आमचं मेन स्टडी बुक होतं त्याच्यामध्ये सप्लिमेंट लावायचो. हे एकट्यानं केलं असतं तर कधीच पॉसिबल नसतं. हेच आम्ही कलेक्टिव्हली केलंय म्हणून आमच्या जवळपास नजरे घालून खूप काही केलंय. म्हणजे अक्षय सरांचं मला आठवतं एखाद्या सब्जेक्टमध्ये एक आमचं जे कोअर बुक आहे ते कम्प्लीट झाल्यावरती ही नोट्स येऊ दे, ती नोट्स येऊ दे, म्हणजे जवळपास खूप सारं यायचं. पण मग ते बंबार्डिंग नाही व्हायचं कारण की मग ते कलेक्टिव्हली सोबत राहायचं. एक आमची आम्ही असं म्हणू की त्याला रिसोर्स डिपॉझिटरी म्हणून एक टाईपचं बुक बनलं होतं आणि तेवढं मग आम्ही कंटिन्युअसली रिवाइज मारायचो. महिनाभर आम्ही पहिल्या नोट्स काढायचो आणि मग ते कंटिन्युअसली रिवाइज करत बसायचं. इन शॉर्ट व्हायचं काय की ज्या मुलांना 1 ते 2 दिवस लागतात एखादा टॉपिक वाचायला, तो आमचं बसलं रिवाइज करायला तर 2 ते 3 तासामध्ये आमचं काम होऊन जायचं. आणि त्या 2 ते 3 दिवस घालण्यापेक्षा 2 ते 3 तासामध्ये आपला पूर्ण टॉपिक होतोय. आणि एवढं एक होतं की आम्ही त्याच्यामध्ये पाठांतर करून घ्यायचो. जसं तुम्हाला मी सांगितलं फॅक्ट शीट आम्ही बनवायचो, ते पुढच्या अर्धा 1 तास पूर्ण दिवसभरामध्ये आम्ही कुठेही भेटलो तर आम्ही प्रश्न विचारायचो एकमेकांना. त्याच्यामुळे आमचं खूप स्ट्रॉंग होऊन जायचं. त्याच्यामुळे आमचं एक जे होते जे आता HRD मधलं शिक्षण टॉपिक असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल, एक ठराविक साचा आहे, त्याच्यामधलेच प्रश्न येतात, त्याच्यामधलेच एक फॅक्ट्स असतात. आम्हाला कळलं बी चुकतात कशावर. आम्ही एकदा बसलो होतो, पूर्ण जवळपास 19-20-21चे प्रश्नपत्रिका घेतल्या आणि पूर्ण काढल्या की याच्यात चुकवलं काय ना की पूर्ण आम्ही एक दिवस फक्त एक प्रश्नपत्रिका लावला होता. HRDचा पूर्ण 1 दिवस लावला होता. 150 प्रश्न वाचणं काही मोठी गोष्ट नाही, पण त्याच्यामध्ये काय चुकवलंय त्याचे ऑप्शन सुद्धा बघितले होते आणि अशा प्रकारचं असलं की चुकलेलं असतं की खूप डाऊटफुल असतं. या गोष्टी आम्ही स्टडी केल्या होत्या, ज्याचा आम्हाला नंतर खूप फायदा झाला. काही गोष्टी असतात ना, प्रत्येक गोष्ट काय अभ्यासातली नसते, ज्या ऑफबीट ज्या गोष्टी असतात त्या अशा प्रकारे शोधायच्या असतात की मागच्या ह्याच्यामध्ये की कशा एक फ्लॉ कोणता आहे त्या ओळखता आला पाहिजे. माइंडसेट तुम्ही माइंडसेट ओळखला पाहिजे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला गोष्टी ज्या अभ्यासाच्या बाहेरच्या असतात त्या अशा प्रकारे आपल्याला टॅकल करता येतात. अजून एक सांगा असं वाटतं सर मला, PYQ अनालिसिस कसं करावं असं बरेच जण विचारतात. PYQ अनालिसिस कसं करावं, तर मला असं वाटतं प्रत्येक पेपरात 3 प्रकारचे प्रश्न असतात. एक पहिला प्रश्न असतो जो आपला अभ्यासाचा भाग असतो. थोडक्यात कसं समजा राष्ट्रपती संबंधित कलम कुठलं, हा आपला अभ्यासाचा भाग आहे, तो आपला आलाच पाहिजे, तो बरोबर येतो, त्या प्रश्नाला आपण जास्त वेळ घालवायची गरज नाही. दुसरे उर्वरित 2 प्रश्न असतात जे आपण म्हणतो की लॉजिकली बरोबर येतात किंवा चुकून बरोबर येतात, तुक्का म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. पण मग तुम्ही तिथे त्या प्रश्नाच्या इथे लिहून ठेवायचं की कुठल्या अँगलनी विचार केल्यामुळे माझा हा प्रश्न बरोबर आला.
ठीक आहे, मग असे तुम्ही प्रश्न काढलेत, तुम्हाला कळेल की ह्या 10 प्रश्नांमध्ये मी 7 वेळा हे लॉजिक लावलं आणि ते बरोबर आलं. कारण की तुम्हाला बघा, तुम्ही मेन्सला किंवा प्रीला पण बघा, जवळपास मी म्हणेल तुम्हाला 40 to 50% प्रश्न नोन असतात, 50% आउट ऑफ दी बॉक्स असतात. ठीक आहे, ज्याला आपण टॅकल कसं करायचं असतं. म्हणजे बाबा आपल्याला कळेल की ह्या लॉजिकने, हा येस हे लॉजिक आहे, ह्या लॉजिकने उत्तर माझं बरोबर येत आहे. ठीक आहे, मग तुम्ही स्वतःच लॉजिक डेव्हलप करायचं, ते कुठल्याही दुसऱ्या लॉजिक डेव्हलप करत बसायचं नाही. 7 वेळा माझ्या ह्या लॉजिकने हा प्रश्न बरोबर आला तर मी हे लॉजिक जास्त अप्रोप्रिएट वापरेल, म्हणजे माझी 70% पॉसिबिलिटी उत्तर येण्याची बरोबर आहे. कारण की आपला 1/4 जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही अटेम्प्ट जास्त ठेवलाच पाहिजे. मी म्हणेन प्रत्येक 90% प्लस, म्हणजे 90+ अटेम्प्ट पाहिजे तुमचा कुठलाही याच्या प्रीला असो किंवा मेन्सला असो. मग दुसरा एक प्रश्न असतो तो जो आपला लॉजिकलनी कसा तुक्का लावून बरोबर येतो, तो तुक्का मग कसा आला बरोबर दिलायचं. आणि तिसरा प्रश्न असा असतो जो आपला सिली मिस्टेकमुळे चुकतो, कमी रिव्हिजनमुळे चुकतो किंवा वाचताना, म्हणजे अशा कुठल्या गोल करताना चुकतो वगैरे वगैरे. मग असं लिहून काढलं ना तुम्हाला कळेल की येस, अरे आपले 7-8 प्रश्न असे चुकलेत, 5-6 प्रश्न असे चुकलेत. म्हणजे ह्या 1 मार्कावर 0.25 वर पुरं रिझल्ट जातात. तुम्ही जर ह्या सिली मिस्टेक जर अवॉइड केला ना, बाकी काही एक्स्ट्रा न करता, तरी तुमच्यात इतकी ड्रास्टिक इम्प्रुव्हमेंट होईल की तुमचा रिझल्ट नक्की येईल, मला असं वाटतं. निश्चित, कारण या गोष्टी ज्या आहेत बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांना आणि जुने विद्यार्थी सुद्धा या गोष्टींचं पालन करत नाहीत किंवा या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत. ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागला चौघांचाही, काय सिच्युएशन होती, कुठे होते तुम्ही सगळे? ऍक्च्युली मी आणि प्रतीक लंबे सर, तुम्हाला माहिती असतील आता जे शिक्षण अधिकारी झालेत ते होतो, आणि हे बाकीचे जॉबवर होते सगळे, कारण की आम्ही 21ला पोस्ट होल्डर होतो ऑलरेडी. आता 22चा रिझल्टच्या वेळी म्हणजे आमचे सेवा दलात तुम्हाला सांगेल मी, आमचा खूप मोठा चांगला समुदाय आहे, सगळे कुटुंब म्हणून वावरतात. जवळपास 70-80 आमच्या ग्रुपमध्ये 70-80 लोक आहेत. त्यातले बरेच विद्यार्थी कंबाईनला सुद्धा झालेत पास, काही ST आहे, काही टॅक्स असिस्टंट, सगळ्या म्हणजे काही पदावर काही ना काही नाहीत. मग त्यांनी खूप उत्साहात, म्हणजे तुम्हाला मी सांगेल की मन भूतो न भविष्यती असा सत्कार केला माझा, म्हणजे प्रतीक आणि माझा, हे नव्हते म्हणून. त्यांनी JCB आणला, JCBतून गुलाल उधळला, म्हणजे अक्षरशः ते काय म्हणतात ते डॉल्बी आणला, परत ते वाजंत्री आणले, आणि खूप म्हणजे मी पूर्ण भारावून गेलो होतो. ऍक्च्युली मी असं म्हणलं असं करू नये प्रत्येकाने की असं, पण त्यांना वाटत होतं की बाबा आपला संघर्ष होता, आपण एवढे वर्ष काढलेत. मग मी त्यांना काय बोललो नाही, तुमची इच्छा तर करा म्हटलं, ठीक. पण त्यांनी खूप म्हणजे इतकं, आणि त्या दिवशी ती लायब्ररी, अख्खी लायब्ररी जवळपास मी म्हणेल ती 500ची स्ट्रेंथ लायब्ररीची, 500च्या 500 पोरं खाली येऊन नाचत होती सगळी त्या डॉल्बी समोर, आणि फुल म्हणजे पूर्ण गुलालाने पूर्ण लाल मख्ख झाली होती पूर्णपणे. आणि खरंच तो एक म्हणतो ना मी, एक अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी आणि प्रत्येकसाठी सुद्धा. तर आम्ही खूप जल्लोषात केला. नंतर हे आले, यांचा पण सत्कार केला आम्ही चांगल्या प्रकारे, आणि एक रेस्ट द हिस्ट्री. हा एक विश्वास होता की आपण सगळ्यांना पोस्ट मिळेल त्यावेळेस? सर, विश्वास म्हणण्यापेक्षा ना आम्ही काय केलं होतं माहिती का, आम्ही एकमेकांना असं कॉन्फिडन्स डेव्हलप केला होता की बाबा येस होऊ शकतं. तर ज्ञानेश म्हणायचं येस सर माझी प्री निघत नाही, पण ज्ञानेश तू जर ज्ञानेशला बाकीच्या गोष्टी जास्त म्हणजे चर्चा चर्चा करायला जास्त आवडायचं. पण मी त्याला म्हटलं ती बंद कर आणि नक्की रिझल्ट येईल. तुझा आला रिझल्ट. आणि सूरज मी सांगेल की सूरज माझ्या आधीपासून मेन्स देत होता आणि तो खूप एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आहे. मी तर उलट त्याच्याकडून भरपूर गोष्टी शिकलो. फक्त एवढंच झालं की सरांनी मगाशी स्वतःबद्दल सांगितलं नाही की सरांचं लग्न झाल्यामुळे सर जरा दुरावले. त्यांनी तो मुद्दा मांडला नाही. रिलॅक्स झाले, स्टेट ऑफ रिलॅक्सेशन मध्ये गेले ते लग्न झाल्यामुळे गेले ऍक्च्युली. आणि मग मी त्याला बोललो एक अटेम्प्ट कर ये, म्हणजे तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि राहणारच, काही विषय नाही. आणि तसं माझं ट्युनिंग एकदम चांगलं होतं, कारण की आमचं डिस्कशन आम्हाला गिव्ह अँड टेक खूप चांगला असायचा आमचा. मग मी त्याला म्हटलं तू काही करून 3 महिने ये, 2 ते 3 महिने. तर त्याने माझं ऐकलं शेवटचं. म्हटलं येतो. 2 ते 3 महिने काढले आणि बेभानून अभ्यास केला आम्ही त्यावेळेस. खूपच अभ्यास केला चांगला. परमिशन घेऊन आलेच परमिशन घेऊन आलेच. मॅडमला समजवलं त्यांनी 2-3 महिने. आणि मग त्यामुळे मग आमचा आज रिझल्ट आलाच असं म्हणेन मी. आणि याच्यामध्ये सांगायचं मला की ज्यावेळी आता हे दोघं पोस्ट होल्डर होते की यांच्याकडे आम्ही बघितलेलं की कसा पद्धतीचा अभ्यास वगैरे करायला हवा. कारण कसं असतं, ज्यावेळी आपल्याकडे पोस्ट नसते किंवा आपण नवीन असतो याच्या क्षेत्रामध्ये, तर पोस्ट होल्डर सगळेजण सेमच पुस्तक वाचतात. याच्यामध्ये कळालेलं मला आतापर्यंतच्या जर्नीमध्ये काय आहे की सर्वजण सेमच असतात. असं काही एक्स्ट्रा कुठल्या मोठ्या गोष्टी लागत नाही की याच्यामध्ये खूपच असं आहे. म्हणजे आमच्यात असे भरपूर जण आहेत की एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आहेत, पण त्यांचा अप्रोच पूर्ण वेगळा आहे किंवा त्या गोष्टी त्या सिन्सिअरली तेवढ्या करत नाहीत ते. मग त्याच्यामुळे त्यांची ते पोस्ट वगैरे काय म्हणतो आपण ते म्हणजे होत नाही, त्यांना जमत नाही ते, आणि त्या गोष्टी ते सुधरतच नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं अवघड होऊन जातं. असं आमच्याकडं कसं आहे, आमच्याकडं ग्रुप होता सेम, सगळ्यांचा अप्रोच सेमच आहे की पोस्ट घ्यायचीच आहे. हे दोघं पहिल्यापासून पोस्ट होल्डर होते, तर यांनी दाखवून दिलेलं की अशा पद्धतीने अभ्यास केला तर हे स्वतः होतात आणि आपण त्यांच्यावर अभ्यास करतोय. म्हणजे मानसिक जे आपल्यात आहे, डोक्यात आहे आपल्या, किंवा आपल्या जे वाटतंय सामर्थ्य येते आपल्यामध्ये की
आपण पण करू शकतो यार, आपण यांच्यावर डिस्कशनला बसतोय किंवा यांच्याबरोबरच आपण आन्सर देतोय किंवा सेमच पुस्तक वाचतोय, सगळं सेम करतोय म्हटल्यानंतर आपण का नाही. आणि ज्यावेळी मी सांगतोय याच्यामध्ये की म्हणजे ज्यावेळी तुम्ही पोस्ट एखादी कुठली पण असू दे, म्हणत नाही तुम्ही राज्यसेवेतूनच काढा, नाही तर कंबाईन काढा किंवा कुठली काढा, पण ज्यावेळी तुम्हाला पोस्ट भेटते त्यावेळेचा जो कॉन्फिडन्स असतो त्या वर्षी नंतरच्या, मला वाटतं सगळ्यात पुढे येणाऱ्या जेवढ्या एक्झाम असतील तर तुमच्या वेगळ्या लेवलला तुम्ही कॉन्फिडन्सच्या जाता आणि त्या वेगळ्या लेवलला एक्झाम देता. कारण सगळे जर बघितले ना, सगळेजण की किंवा जुने पण रिझल्ट बघितले किंवा नवीन आत्ता जे येणारे रिझल्ट आहेत, तर 18चा 19 असू दे, 20चा असू दे, 21 असू द्या, इव्हन 22चा असू द्या, याच्यामध्ये मल्टिपल मुलं म्हणजे बघायला भेटतील तुम्हाला की जे प्रिव्हियस पोस्ट होल्डर होते की त्यांनी सलग 3 पोस्ट काढल्यात. म्हणजे हे कधी येतं की ज्यावेळी कॉन्फिडन्स बिल्ड होतो आपल्याला की आपण झाले, आपल्याला एक पोस्ट निघाली, म्हणजे अजून थोडंसं द्यायचंय आपल्याला, अजून थोडंसं एक्सेल करत करतच मुलं एकमेका सपोर्टनं. आता सरांचं सांगितलं उदाहरण जसं की सर पोस्ट होती सरांना रिलॅक्स झालेली, पण जाधव सरांनी कसं खेचून आणलं की चला ये आपण अजून पुढे जाऊ शकतो, म्हणजे आपली कॅपेबिलिटी आहे अजून की आपण अजून वर जाऊ शकतो. मग तशा पद्धतीने सगळेजण म्हणजे वर नेले. ज्ञानेश आधी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर होता, मग त्याला सगळ्यांनी सांगितलं अरे अजून आपल्याला वर जायचंय, आणि तो आधीपासून त्याला इच्छा होतीच की अजून तो अजून चांगलं काहीतरी घेऊ शकतो. मग त्यानंतर त्याला पोस्ट हे झाली, म्हणजे अपग्रेड झाली. अशा पद्धतीने सर प्रवास पुढे ज्ञानेशचा एक किस्सा सांगावासा वाटतो मला. ज्ञानेशला ह्यावेळी प्रीला 2022 कमी मार्क्स आले होते आणि तो म्हणतो माझी प्रीच निघत नाही. त्याला म्हटलं तुझी प्री निघणार आहे, तू टाइमपास करू नको फालतू आणि अभ्यास कर, नाहीतर म्हणजे त्याला म्हटलं. मग त्यांनी जरा सिरियसली घेतला आणि अभ्यास सुरू केला आणि आता तो DSP झाला. नाहीतर त्यांनी जर त्या प्रीला अभ्यास सोडून दिला असता तर मग IAS डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर थांबावं लागलं असतं. आणि सर दुसरं एक मला सांगायचं वाटतं की दरवेळी MPSC पास होण्यासाठी परिस्थिती गरीबच असावी असं नाही. म्हणजे कुठलाही व्यक्ती पास होऊ शकतो की तुमच्या आतून आग लागते ती येस मला व्हायचंय. एक्सटर्नल मोटिवेशन नाही, इंटरनल मोटिवेशन आणि मित्रांप्रती एकमेकांप्रती कमिटमेंट जर असेल ना की येस तू मला घेऊन चालतोय तर मी तुला घेऊन चालेल. बस एखाद्याचे म्हणजे आपण काड्या करायच्या ना कोणाच्या आयुष्यात, किंवा म्हणजे म्हणतो ना हेल्दी कॉम्पिटिशन असणं फार गरजेचं होतं. ते आमच्यामध्ये होतं की बा हा येस मला त्याला जर आलं तर मी असं म्हणायचं ना की येस मला नाही येतो, अवघड झालं माझं, असं नाही. येस तुला येतं ना, येस व्हेरी गुड, तू कसं असं ठेवलं ते सांग मला. बरोबर. हा आमचा अप्रोच होता. म्हणजे असं नाही की अरे याला येते रे मला येत नाही, माझं अवघड झालं, अशी काही. ह्या MPSC मध्ये खुनशी विद्यार्थी पण भरपूर आहेत, एकमेकाला सांगत नाही काय कसं अभ्यास करायचा सांगत नाही. पण मी तुम्हाला असं म्हणतो की म्हणतात ना थोडा मोठ्या उगाच म्हटलं नाही, ज्ञान दिल्याने वाढतं. आणि जर तुम्ही जर व्यवस्थित प्रत्येकाला सांगितलं ना, नक्कीच त्याच्याकडून पण अरे हा माणूस चांगला आहे बाबा, याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळतंय, मग आपण पण आपल्यातलं काहीतरी देऊ. तुमच्यामध्ये जो ट्रस्ट होता, हा, yes, trust. सगळ्यात महत्वाचा. आणि काही एकच जागा आहे का MPSC? 600 जागा आहेत का? एकच जागा असते मग तुम्ही करा ना तसं. 600 मध्ये तुम्हाला 4 घ्यायचे. येवले सरांचं मला सांगावं वाटतं की एक गोष्ट अजून कॉमन होती, एका मेन्सला आमचं सेंटर पण सेम होता. ठीक आहे, नशीब दोघांचंच होतं, चौघांचंही सेम नाही आलं. तर एकाच गाडीवरती आम्ही सोबत जायचो. आणि मी एक्झाम हॉलमध्ये असं जाणारच होतो तर अक्षय पळतच आला. आणि त्याच्यानंतर मला वाटतं मराठी की इंग्लिशचा पेपर होता काहीतरी, डिस्क्रिप्टिव्हचा पेपर होता. मला जोरात आवाज दिला, मी वापस आलो आणि त्याच्यानंतर मला सांगितलं की ते टाइम सुरू व्हायची वाट नको पाहू म्हणे, फक्त असा पेपर असा पलटून म्हणे लवकर अटेम्प्ट करणं सुरू कर म्हणे. 3-4 समजा जरी क्वेश्चन सॉल्व्ह झाले तरी तुला पॅसेज सॉल्व्ह करायला इझी आहे. म्हणजे ते मला काय सांगावं असं वाटतं की हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे काय की त्याला ते त्या पॉईंटला आठवलं की नाही याची पहिली मेन्स आहे, आपला मित्र आहे, याला हे सांगावं वाटते. मग त्यानं तेवढ्या याच्यामधून त्याला बोलवून की नाही हे एवढं करून घेतो. कारण की पहिल्या मेन्समध्ये एवढा अनुभव नसते की 1 तासाचा पेपर आहे आणि 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत म्हणून. तर ती कॉम्पिटिशन, एकमेकांवरचा ट्रस्ट की याचं पण झालं पाहिजे. म्हणजे आम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेस तर खूपच पॅनिक होतो मी, तर मग आम्ही एकमेकांना खूप कॉन्फिडन्स द्यायचो की नाही होते प्रत्येकाचे उत्तर वगैरे आम्ही करेक्ट करायचो. किंवा अभ्यासामध्ये तेच पण सोबत पुश करायचो. म्हणजे सरांनी म्हटलं ना की प्रत्येकाची स्ट्रगल स्टोरी असावी असं बिलकुलच नाही. म्हणजे मी आधी आमच्याकडे तर मी त्या दिवशी आमच्या SDPO साहेबांना भेटायला गेलो होतो. स्टोरी अशी बनली आहे ना मार्केटमध्ये खूप साऱ्या मुलांनी की माझे वडील गरीब, आई गरीब, पण मोलमजुरीन असं असल्याशिवाय तुम्ही MPSC मध्ये तुम्ही क्रॅकच नाही करू शकत. म्हणजे मला जेव्हा विचारलं होतं वडील काय करतात, तर म्हणे बरी केली म्हणे तू क्लिअर. म्हणजे सुखवस्तू कुटुंबातला मुलगा इथं एक्झाम क्लिअर करू शकतो, ही मिथच बनलंय. म्हणजे चांगल्या वेल सेटल फॅमिली मधला. आता माझी आई पण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत, माझे वडील पण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत, माझी बहीण पण डॉक्टर आहे, माझे जे जावई आहेत ते वेल सेटल्ड लॉयर आहेत. तर मी अशा खूप वेल एस्टॅब्लिश फॅमिलीमधून येतो. तर मग मी ते करावं
आता याच्या मागे असं असतं की तुमचं फोकस आणि डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजे ते असतं ना, मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं हे करू शकत नाहीत कारण की ते नेहमी डायसी असतं. ते तसं नसतं. मला असं वाटतं की काढायची आहे तर काढायचीच आहे, बस दॅट्स इट. मग ते माइंडसेटवाले लोक भेटले ना, एक सोबत भेटले ना, तर मग तो तसा ग्रुप बनतो. मग त्याचं एक मॅनेजमेंट बनतं. मॅनेजमेंटमध्ये तुमचं प्रत्येकाच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पाहिल्या जातात. समजा येवले सरांची कन्सिस्टन्सी आमच्या ह्याच्यात खूप चांगली आहे. त्याच्यानंतर जाधव सरांचं डिसिप्लिन सगळ्यात चांगलं आहे. त्याच्यानंतर मी आता स्वतःची स्तुती नाही करत, पण माझा पेस चांगला होता रीडिंगचा. म्हणजे मी खूप स्पीडली वाचून काढायचो एखादं पुस्तक. म्हणजे यांना एखादा सब्जेक्ट असायचा आणि तो 100 पेजेस आहेत आणि हे 1.5 घंट्यामध्ये समजा जर कम्प्लीट करून याच्यातलं इम्पॉर्टंट काहीतरी पाहिजे, तर मग हे माझ्याकडे ते असं पास केलं जायचं आणि फक्त हे हायलाईट करून इम्पॉर्टंट सांग. मग त्याच्यानंतर अशी एखादी गोष्ट सूरज सर पाठांतर चांगलं करून घ्यायचे. म्हणजे इनिशिएटिव्ह घ्यायचे आणि प्रत्येकाकडून पाठांतर करून घ्यायचे. कोणी चुकला की अक्षय सर तिथं बोलायला असायचे. म्हणजे आमच्याकडे प्रॉपर इज्जत काढल्या जायची. थर्ड प्रॉपर इज्जत काढल्या जायची. म्हणजे आम्ही भीतीनं पाठांतराला यायचो की आपला कचरा नाही झाला पाहिजे ग्रुपमध्ये, बस त्या पण करायचो. आणि मग ग्रुपमध्ये डायनॅमिक्स असं होतं की ओरडून पण अभ्यास करून घेतला जायचा, प्रेमानं असं पुश करून पण अभ्यास करून घेतला जायचा. मग ते डायनॅमिक्स आमच्या ग्रुपचं खूप छान होतं. निश्चित या सगळ्या गोष्टींमुळे तर ग्रुपमधले सगळे अधिकारी बनतायत ना. तर आता आपण पाहतो की जे नवीन विद्यार्थी येतात त्यांना अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन पाहिजे असतं. तुम्ही जसं सांगितलं की 2017ला अधिकारी खूप रेअर भेटायचे. भेटले तर त्यांच्याबरोबर बोलायचे की नाही, आणि बोललं तर ते बोलतील की नाही, ह्या सगळ्या शंका मनामध्ये असायच्या. आता परिस्थिती बदलली. ऑनलाईन अधिकारी मिळत आहेत, वास्तवकट्ट्याच्या मार्फत मुलाखतीमधून पण मिळत आहेत, किंवा आपण जर सदाशिवपेठ असेल, हे जे पुणे आहे किंवा कुठल्या सिटीत फिरलं तर 100 मीटरमध्ये 2 अधिकारी आपल्याला अभ्यास करताना दिसतात. तरीही कित्येक विद्यार्थ्यांना त्यांचं सोल्युशन मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या शंका काय असतात? एक तर सुरुवात कुठून करायची, बुक लिस्ट काय असली पाहिजेत, कारण प्रत्येकाला ती टॉपरची बुक लिस्ट फॉलो करायची असते. आणि मी फ्रँकली वास्तवकट्ट्यावरती बोलतोय, आपण वास्तव सांगतो, कुठलाच अधिकारी त्यांची एक बुक लिस्ट सांगत नाहीत. मग त्यांना जर समजा पॉलिटी असेल तर पॉलिटीचे ते 4 पुस्तक सांगणार, हे किंवा हे किंवा हे. मग त्या नेमकं त्या विद्यार्थ्यांनी करायचं काय? ते 4ही पुस्तक घ्यायचे आणि त्यांनी जज करायचं. मग त्यांनी तुम्हाला काय विचारायचं? ती लिस्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही काय सांगाल की कुठल्या पद्धतीने, किंवा आता तुम्ही सांगितलं की तुम्ही HRD साठी 2 बुक्स वाचले, 2 बुक्स वाचले आणि एका याच्यामध्ये ते सगळं मटेरियल कंबाईन करून ते हे केलं. काय सांगाल तुम्ही, विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? सर मला असं वाटतं, समजा तुमचं एक बुक आहे. आता काही जण ते जॉग्राफीला माजिद हुसेन टॉपर काही टॉपर हे खूप चांगले, म्हणजे वेल एज्युकेटेड किंवा चांगलं त्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड चांगलं असतं, मग ते माजिद हुसेन वाचतात जॉग्राफी. आमच्या BA मुलांनी काय करायचं? कसं करायचं ते? आणि गरजच नाही. आम्ही पण माजिद हुसेन कधी वाचलं नाही. ठीक आहे, आम्ही सौदीच वाचायचो. तेव्हा हे दीपस्तंभाचे वगैरे पुस्तक आले नाही. तेव्हा सौदीचा मॅटर काय होता, फक्त एक किचकट आहे, जरासं समजायला किचकट होतं. पण मी म्हणतो की सौदी हे ऑथेंटिक बुक आहे. म्हणजे तुम्हाला ना, मी यांना दरवेळी दाखवायचं बघा, त्याच्या मागचे सुद्धा प्रश्न आलेले. म्हणजे ते ज्या त्यांनी घेतलेत ना सराव प्रश्न म्हणून, त्यातले प्रश्न आयशा आयोगाने उचलले, त्रास घेतलेला नाही. त्यामुळे आयोग काय करतं, एक सौदी तुम्ही का वाचा म्हणतो मी, की एक फिक्स पुस्तक आहे, त्यातून प्रश्न येतात, तुम्हाला सोर्स माहिती आहे आयोगाचा. जर थोडंसं किचकट जाईल, पण 2 ते 3 वेळा तुम्ही जर कंटिन्युअस वाचलं ना, तुम्हाला नक्कीच कळतं. असं कुठल्याही अवघड भाषा नाही की तुम्हाला समजणार नाही. 2-3 किंवा तुम्हाला जर एखादा टॉपिक नाही समजला की तुमच्या चांगल्या हुशार मित्राला विचार की सर आम्हाला हा टॉपिक समजून सांगा. अवेलेबल आहे, तुम्हाला कुठेही मिळू शकतं. पण एक जो आयोगाचा सोर्स आहे ना, मेन सोर्स, नवीन पुस्तक आले की लगेच नवीन मार्केटमध्ये पळतात लोकच पुढं, हे घ्या ते घ्या. तुम्ही काय करा, तुमचं एक PYQचं एक चांगलं पुस्तक घ्या, आणि एक आपलं एक समजा आता इकॉनॉमिक्सला मी देसलेच वाचलं होतं इकॉनॉमिक्सला. ठीक आहे, मग देसलेचं मी पूर्णपणे देसलेच वाचलं ना, मी देसलेवर स्टिक राहिलो, बाकी काय वाचत बसलो नाही. देसलेचं व्यवस्थित नोट्स काढल्या वगैरे वगैरे, थोड्याशा आम्ही फॅक्ट्स काढल्या. आम्ही काय करायचं, एका पानावर सगळ्या फॅक्ट्स काढून टाकायचं, त्या टॉपिकच्या सगळ्या फॅक्ट्स. ठीक आहे, मग एका पानाच्या टॉपिकच्या फॅक्ट्स काढल्या ना, मग पुन्हा आम्हाला दिसले बघायची गरज लागायची नाही. कारण की आपला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला ना, आपला कन्सेप्ट पुन्हा वाचावा लागत नाही, फक्त आपल्या फॅक्ट्स रिवाइज करावं लागतं. मग तुम्ही तसंच करायचं. मग एका टॉपिकचं जर एका पानावर नोट्स काढल्या ना, ते 10 पानं तुमच्या 10 ते 12 पानात सगळं तुमचा इकॉनॉमिक्स कव्हर होतं. आमचा देसले पार्ट 2 मला वाटतं 100 पेजेस मध्ये कव्हर. येस, देसले पार्ट 2 आम्ही जवळपास पार्ट 1 देसले पार्ट 1 100 पेजेस मध्ये कव्हर केलं होतं, आणि पार्ट 2 आम्ही जवळपास काहीतरी 20 का 22 पेजेस मध्ये कव्हर केलं होतं. ठीक आहे, मग हे असं आम्ही करून एक रिवाइज केलं होतं. HRD ची आमची जवळपास मला वाटतं 12 पानं होती, काहीतरी 12 पानं होती. 12 पानं आम्ही 12 पानाचे फक्त फॅक्ट्स काढलं होतं, कारण की HRD मध्ये पाठांतरच होतं, फॅक्ट्स होतं, साल इयर, आणि आम्ही तीच 12 पानं इतकी कंटिन्युअस रिवाइज केली होती की आमचं ते म्हणजे तोंडावर बसलं होतं काही म्हटलं तरी.
म्हणजे अजून सुद्धा आठवतं, जवळपास 2 वर्ष होऊन गेले तरी त्या प्रोसेसला, तरी अजून आठवतं येस हे असं हे असं. म्हणजे आपण एकदा ते व्यवस्थित ठेवलं आणि व्यवस्थित पाठांतर करत गेलो ना, सगळं होऊन जातं व्यवस्थित असं मला वाटतं. याच्यामध्ये काय व्हायचं, मेन्सच्या वेळेस जो क्रुशियल 3 दिवसाचा पिरियड असतो, खूप सारे विषय असतात, त्याच्यामध्ये रिवाईज काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. त्याच्यामध्ये ह्या जे आपण शॉर्ट नोट्स करतो त्याच्यामध्ये खूप त्याचा फायदा झाला. लिटरली आम्ही त्या मधल्या पिरियडमध्ये या 3 तासामध्ये काय वाचायचं आणि आदल्या दिवशी पेपर झाल्यानंतर काय वाचायचं हे सुद्धा ठरवलं होतं. मोस्ट ऑफ द ज्या आता शिक्षण टॉपिक याला खूप सारे मार्क आहेत, जवळपास 41 मार्काला जवळपास तो विषय, किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तर 15 मार्क हातचे मार्क आहेत. आम्हाला माहिती ह्या नोट्सच्या बाहेर काही येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही जवळपास त्या गोष्टी आम्ही ठरवून घेतलं होतं की ह्या वेळेसमध्ये ह्या वेळामध्ये हे वाचायचं आणि जवळपास मोस्ट ऑफ द आउटपुट आणि इनपुट रेशो कधी मॅच केला पाहिजे. तुमचा इनपुट किती आहे त्याचा आउटपुट तुम्हाला काय भेटतोय या गोष्टी तुमची मॅच केला पाहिजे. जिथं जास्त आउटपुट आहे, कमीत कमी कंटेंटमध्ये जास्तीत जास्त आउटपुट, या गोष्टी मॅच केल्या पाहिजे कधी पण. एक आहे म्हणजे मुलांचा सांगणे म्हटलं ना की अभ्यास कधी सुरू होतो, प्रिलिम्स झाल्या सुरू होतो, पास होतो की नाही किंवा त्याच्यानंतर सुरू होतो. आमची ना मेन्सची एक्झाम झाल्यावरती पहिली एक्सरसाइज ही असायची की आम्ही ॲक्च्युली सब्जेक्ट डिवाईड करायचो आणि कोणत्या सोर्समधून आलाय हे त्या क्वेश्चनच्या समोर लिहून ठेवायचं आहे. म्हणजे आम्हाला नेक्स्ट टाइमला अभ्यास करताना सोर्स आयडेंटिफाय करणं खूप इम्पॉर्टंट असायचं. म्हणजे आम्ही त्याचा दुसरा फायदा हा होता की आम्हाला क्लेम टाकताना पण इझी जायचं. आम्ही ऑब्वियसली GS 1 2 3 4 असे क्लेम टाकायचो. म्हणजे प्रत्येकाकडे चुकलेले प्रश्न क्लेम सोबतच टाकायचो. पण ते एक इम्पॉर्टंट होतं की म्हणजे हे पॉलिटीचे काढतील की हे कोणत्या टॉपिकमधून आले. आणि हे मुलं कधी करतात की प्रिलिम्स झाल्यावरती मागचे पेपर काढतात. आम्ही पेपर ज्या दिवशी झाला त्याच्या दुसऱ्या म्हणजे पूर्ण पेपर झाल्यावरती 1 दिवसाचा रिलॅक्स घेतलं की दुसऱ्या दिवशी हे क्वेश्चन कुठून आलेत हे बघायचं फक्त. म्हणजे पेपर सेट करणाऱ्याचा माइंडसेट, त्याचे रिसोर्स बुक काय असते. म्हणजे ते संत तत्सूचं एक बुक आहे आर्ट ऑफ वॉरमध्ये, तर त्यांनी असं म्हटलं, इफ यू नो युअर एनिमी यू हॅव वॉन द बॅटल विदाउट फायटिंग इट. म्हणजे आम्ही असं म्हणायचो की MPSCचा जो पेपर सेटर आहे दॅट्स अ बिगेस्ट ऑब्स्टॅकल. तर मग त्याचा माइंडसेट, त्याच्या माइंडसेटचा अभ्यास करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तो कोणत्या रिसोर्सेसमधून क्वेश्चन सेट करतोय, कोणत्या तो माइंडसेटनं सेट करतोय. म्हणजे समजा जर कधी कधी एखादा पॅटर्न असायचं क्वेश्चनचं आणि आम्ही लिटरली सांगायचो की याचा आन्सर ना माहीत, म्हणजे ते वाचलं नसताना हे असू शकते कारण की हा या माइंडसेटनं केला आहे सेट, किंवा हा कदाचित याच पुस्तकातून असेल. आणि काही प्रश्नाचे पुस्तकं म्हणजे क्वेश्चन आम्हाला खरोखरच भेटले नाहीत. मला वाटतं एक क्वेश्चन होता हिस्ट्रीचा, त्याच्यासाठी आपण सेपरेट एक बुक बोलावलं होतं भट्टाचार्याचं की कोणचं तरी. तर एकच पुस्तक नव्हतं सापडून, म्हणजे क्वेश्चन सापडूनच नव्हता राहिला. मग ते गुगल बुक्समध्ये टाकू की हा कुठून ॲक्च्युली फॅक्ट आली होती. मग तेवढं डेडिकेशन पण लागतं. बरोबर आहे. ॲक्च्युली विद्यार्थी काय करतात, परीक्षा झाल्याच्या नंतर कुठले अकॅडमी किंवा कुठला टीचर हे करतोय की कुठला प्रश्न कशातून आला आहे त्याचा ॲनालिसिस वगैरे हे. पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टी स्वतः करत होते, त्याच्यामुळे तुमचा अभ्यासही होत होता आणि प्रश्न कुठून येत आहेत हे तुम्हाला क्लिअर होतं. मुलांना काय माहिती आहे का सर, स्पून फिडिंगची सवय लागली. स्वतः त्रास घ्यायची गरज नाही लागली आता. आणि आता मार्केटमध्ये सगळं हळूहळू बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी अवेलेबल व्हायला लागल्या. त्यामुळे काय आलं, मग ती त्यांची सर्चिंग ॲबिलिटीज कमी झालेली पूर्णपणे. मला असं वाटतं की तुम्ही थोडं वाचा, पण तुम्ही स्वतःची सर्चिंग ॲबिलिटी पण तेवढी डेव्हलप करत जा. थोडं इंटरनेटचा वापर पण कधी कधी करत जा, रादर दॅन युझिंग सोशल मीडियाचा कमी वापर करून तुम्ही इंटरनेटचा वापर जर अशा गोष्टींसाठी केला, येस, मेन्समध्ये जर तुम्हाला नक्कीच फायदा होतो इंटरनेटचा. म्हणजे खूप फायदा होतो. तुम्ही जर त्याच्या जर वेबसाईटवर गेलात, सर म्हटल्याप्रमाणे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, तुम्ही जर वेबसाईट काढली, त्यांनी आयोगाने हायस्ट प्रश्न उचलले त्या वेबसाईटवरचे. पुस्तक आयोग कुठलाही वापरत नाही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनसाठी. त्याचे अबाउट दिस म्हणजे अबाउट ऑर्गनायझेशन असतं. म्हणजे आयोला बघितलं तुम्ही, अबाउट ऑर्गनायझेशन असतं, तुम्हाला ती सगळी हिस्ट्री दिसते. तिथे प्रश्न 4 वाक्य पहिले दिसतात. ते काही त्रास घेत नाही की कुठलं पुस्तक बघत बसत नाही. आणि आपण काय करतो, पुस्तकात वाचत बसतो. पुस्तक काढणार काय करतो, त्याच्या व्ह्यूने बघतो. ठीक आहे, तर तुम्ही काय करा, त्यापेक्षा ती एक आयोची वेबसाईट उघडा, थोडे मुद्दे वाटतं तुम्हाला ते लिहून घ्या आणि त्याच्यावर प्रश्न नक्की येतात. फॉर एक्झाम्पल म्हणून आम्ही एक सांगतो की मध्यंतरी 2021ला 3 ते 4 प्रश्न पिकांच्या जातींवर आले होते. पिकांच्या जातीवर 3 ते 4 प्रश्न, जवळ GS 1 आणि GS 4 म्हणून 3 ते 4 प्रश्न म्हणजे खूप क्रुशियल आहे एका टॉपिकवर. मग काय केलेलं की पुस्तकामध्ये आहेत, पुस्तकामधलं काहीच आलेलं नव्हतं. मग आम्ही सगळं ICARच्या साईट्स वगैरे शोधल्या होत्या. ओके, आणि त्या माझ्या नोट्समध्ये त्या जाती आम्ही लिहून घेतल्या एकत्र कंपाईल करून, आणि लिटरली त्याच जाती आम्ही पाठ केल्या. जवळपास ॲग्रीच्या मुलांना इतक्या पाठ असेल तितक्या जाती आम्ही पाठ करून टाकल्या होत्या. आणि तेच प्रश्न आम्हाला जवळपास 3 ते 4 प्रश्न खूप क्रुशियल ठरले. त्याच PDF फक्त 3 पानाच्या नोट्स होत्या. एक दिवस संध्याकाळी
मला अजून पण आठवते रॅन्डमली आम्ही असं चक्कर मारून राहिलो होतो आणि ओक्या पाठ करून राहिलो. यानं आम्हाला बोलावलं आणि शेताच्या जाती पाठ त्या पिकांच्या जाती पाठ करायच्या आहेत. म्हटलं आता सगळं झालं की नाही, म्हणे राहुरी विद्यापीठाची नवीन लिस्ट आली. बरं. आणि ते 2 मार्कासाठी होतं. बट का सोडायचं? मग मी म्हटलं ते 2 मार्कासाठी एवढं एफर्ट्स पुरते का? मग चुपचाप बसायचं आणि नजरेखालून तरी घालायचं. मग तेवढं ते की हा कुठून येतो, हा कुठून येतो, हा क्वेश्चन कुठून येतो, एवढी शोधायची खूप तळमळता पाहिजे की नाही हा चुकायला नाही पाहिजे, चुकायला नाही पाहिजे. आणि अजून एक आहे की बाहेरनं एक ट्रेंड सेट झालाय की एखाद्या विद्यार्थ्याने एखादी गोष्ट केली तर एखादा दुसरा अधिकारी येऊन ते गायडन्स करताना म्हणतो की मी पण म्हणजे त्यानं ते केली नसली तरी पण तो फोमो असतो ना, मी केली नाही तर मग तो पण ते सांगून जातो मी पण असंच केलं होतं, असंच केलं होतं. तर आम्ही नेहमी म्हणतो की अभ्यास जरी सोबत केला असेल तरी प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल होती, ती युनिक आयडेंटिटी पण जपायला पाहिजे. म्हणजे स्वतःचा अभ्यास कोणत्या पद्धतीनं होतो ते पण एकदा ते पण घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लाइंडली कोणाला तरी नाही फॉलो करू शकत. म्हणजे सरांनी म्हटलं की आम्ही सौदी वाचलंय, दॅट डज नॉट मीन की तुम्ही दीपस्तंभ नाही वाचू शकत. दॅट डज नॉट मीन की तुम्ही माजिद हुसेन नाही वाचू शकत. आम्हाला वाटतं ह्युमन जिओग्राफी आपण माजिद हुसेन मधून केलं. तो टॉपिक नव्हता. तो टॉपिक कुठंच नव्हता. आणि या ग्रुपमध्ये ना लँग्वेजचं बॅरियर नव्हतं कोणाला. म्हणजे सरांनी पॉलिटी मराठीमधून वाचलं होतं, मी इंग्लिशमधून वाचलं होतं, सरांनी इंग्लिशमधून वाचलं होतं, सरांचं मराठीमधून होतं. पण तेच पॉलिटीमधलं गव्हर्नन्स इंग्लिशमध्ये होतं आम्ही वाचलेलं आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आमचं इंग्लिशमध्ये होतं. तो एक डिफरन्स म्हणजे लँग्वेजचा बॅरियर नव्हता. जे मुलं म्हणतात ना मराठीतून करायचं की इंग्लिशमधून करायचं, आमचा तो नव्हता. आमचा प्रश्न होता की क्वालिटी ऑफ द बुक कशी आहे, मग ते मॅटर करतं बस. तुमचा जो काही ग्रुप होता म्हणजे एखादी कुठल्याही खेळातली जी काही टीम असते त्याचा कॅप्टन आणि इतर प्लेयर, तुमचं कॉम्बिनेशन एवढं भारी जमलेलं होतं, त्याच्यामुळे तुमची टीम पूर्ण विन झाली. कुठला एक खेळाडू असेल किंवा एक तुमच्यातला अधिकारी घडलाय अशातलं बघ नाही, कारण तुमचा ग्रुप तसा बनला होता, हेल्दी कॉम्पिटिशन होतं आणि एकमेकांवरती विश्वास होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इथे सगळेच कॅप्टन होते आणि सगळेच खेळाडू होते. तेच हाच तो मोठेपणा नाही असं जरी स्वतः सरांनी सांगितलंय जाधव सरांनी, तरी पण इथं म्हणजे काय म्हणतात प्रकाश झोतात येण्यासारखी गोष्ट अशी की जाधव सरच कॅप्टन होते आणि त्यांच्याकडून जी बिल्ड केलेली टीम होती ती एकदम खतरनाक होती. म्हणजे आत्ता पण मुलांचे म्हणजे जबरदस्त रिझल्ट आलेत. म्हणजे आमच्या लायब्ररीत सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणजे माझा स्वतःचा, मी तर स्वतः क्रेडिट सरांना देतो. म्हणजे माझ्यासारखे भरपूर आहेत विद्यार्थी की स्वतः सरांना क्रेडिट देतात. कारण कसं असतं सर स्वतः जर मी करत असते तर कदाचित तुम्ही त्यांच्यापाशी करेक्ट नाही. मी ज्ञानेशनं जे स्टार्टिंगला सांगितलं म्हणजे मी त्याला ही इतके वेळा बोललेली गोष्ट आहे. म्हणजे खरंच म्हणजे खूप मी असं म्हणत नाही की त्यांचं म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचं चुकतं किंवा पोस्ट म्हणजे अधिकाऱ्यांचं हे त्यांचा स्वतःचा स्वभाव गुण असतो, असं काय प्रत्येकाचा असतो. तसा त्याचा स्वभाव गुण आहे की एकट्याला त्याला कधी पुढे जाता आलं नाही. आणि मी सांगतो की त्याला मी 17 पासून ओळखतो किंवा 18 पासून ओळखतो. तर तो म्हणजे जाहीर करायचं असतं की एकट्यानेच करायचा असतं अभ्यास, तर तो 17 किंवा 18ला भरपूर जागा चांगल्या होत्या, 19ला होत्या सॉरी. तर तो त्यावेळेसच डेप्युटी कलेक्टर किंवा त्याला आवडती पोस्ट त्यावेळी झाला असता तो. पण त्याला एवढी जण घेऊन पुढं जाणं म्हणजे आमच्यासारखे विद्यार्थी की कुठंच नव्हते बाबा, त्यांना घेऊन जाणं आणि त्यांना त्या पठडीत बसवणं सगळेजण, आणि ते एवढे एफर्ट्स वगैरे आले, बाकीचे सगळे जोडले गेले याच्यामध्ये. सगळ्यांचं तेवढंच महत्व, पण सरांनी ते मूठ बांधून ठेवलेली, त्याच्यामुळेच कदाचित अधिकारी असेच पाहिजेत ना. हा सर, नाही तो गुण त्याच्याकडे आता 17ला अधिकारी झाला ठीक आहे, पण त्याच्या मला वाटतं तो अगोदरपासूनच असणार आहे की तो एनहान्स झाला. अजून भरपूर मुलं जोडली गेली आमच्या बरोबर. म्हणजे आमच्यात पण थोडीफार क्वालिटी आली की ह्याच्याकडे बघून की आपण पण कुठं ना कुठं तरी एवढ्या क्षेत्रातून आपण आलोय, तर थोडंफार आपण पण काहीतरी दिलं पाहिजे. आपण पुढे प्रवासात पुढे जाताना मागच्यांना आपण एखाद्याला जरी घेऊन गेलो, सरांसारखं आपली स्ट्रेंथ नाही की 10-20 जणांना घेऊन जाऊ शकतो आपण एकाला जरी घेऊन गेलो तरी भरपूर झालं, एवढं समाधान आहे सर. नक्कीच आमच्या लायब्ररीत ऍक्च्युली कल्चर बनलं. म्हणजे तो जो झिरपता सिद्धांत आहे ना, की म्हणजे अक्षय सर सगळ्यात टॉपला, मग अक्षय सर आमचा अभ्यास घेऊन राहिले, गायडन्स करून राहिले. मग आम्ही बाहेर आलो की समजा जर अजून 2-3 मुलांचा असा ग्रुप करून मग तो पूर्ण ग्रुपच आम्ही अभ्यासाला लावला. म्हणजे जवळपास मला वाटतं यावेळेस 5 ते 10 जण सोडले आमच्या ग्रुपला. तर कोणच्या ना कोणच्या मेन्सला असतेच मुलगा. म्हणजे UPSCच्या इंटरव्ह्यू पासून आमच्या ग्रुपमध्ये मुलं आहे. ते म्हणजे क्लरिकलच्या ग्रुपपर्यंत, म्हणजे कोणी ना कोणी कुठं ना कुठं अभ्यास करायचा आणि एकमेकांवरती इतका अधिकार गाजवायचे की कोणी पण थोडी असं बाहेर टाइमपास करताना दिसला की काय का करतोय, जा अभ्यास.
नाही नाही, मी मेन्सच्या वेळेस प्रॉपरली सिस्टमॅटिकली अभ्यास करायचो, पण मग बाकीचे एकमेकांवरती अधिकार गाजवायचे. पण एक आहे की एकमेकांचा रिझल्ट आला तर तेवढ्या अधिकारानं सेलिब्रेट पण करायचं. म्हणजे एफर्ट्स होते याच्यामध्ये. तर काही काही असं म्हणतात की माझे इंडिव्हिज्युअल एफर्ट्स होते. मला असं वाटतं की म्हणजे माझा तरी असं वाटतं फायनान्शियल स्ट्रगल नव्हता, इमोशनल स्ट्रगल होता. कारण की ते एवढ्या कन्सिस्टंटली तिथं फोकस करून ठेवणं, तर मग ते कलेक्टिव्हली एकमेकांना पुश करणं, ही पूर्ण जी RSD बॉयजची टीम होती ती कलेक्टिव्हली पुश करणं, कॉन्फिडन्स बिल्ड करणं. त्याच्यानंतर कॉन्फिडन्स बिल्ड करणं झाल्यावरती बाहेर गेल्यावरती आता मुलं असे आहेत की राज्यसेवेवाले PSI किंवा STI सोबत मिक्स नाही होत. माझा एक मित्र होता ज्ञानेश्वर घोबळे, त्याचे लॉ खूप चांगले पाठ असायचे. तर मग मी बाहेर आल्यावरती आम्ही त्यांच्यासोबत लॉ करायचो किंवा मग त्यांच्यासोबत आम्ही इंग्लिशची किंवा मराठीची व्होकॅब्युलरी डिस्कस करायचो. तर तो ग्रुप खूप चांगला होता. म्हणजे मुलं राज्यसेवेवाले वेगळा ग्रुप बनून राहतात, कंबाईनवाले वेगळा ग्रुप बनून राहतात. हा ग्रुप म्हणजे देता काय येईल एकमेकांना हे खूप पाहायचं. आणि मग असं कलेक्टिव्हली सगळेच अजून पण येतील रिझल्ट आमच्यातून, सगळे समोर आले. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या अधिकाऱ्यांना यासाठी शुभेच्छा. खरं तर तुमच्यासारखे अधिकारी प्रशासनामध्ये जाणं गरजेचं आहे. एकमेकांना समजून घेऊन सोबत समोर जाणारे. निश्चित तुमच्याकडून हे जे गुण आहेत हे प्रशासनामध्ये काम करताना पण दिसतीलच आणि याच्यातून जनतेचा फायदा होईल. निश्चित आज आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं हा जो तुमचा ग्रुप आहे, मी म्हणणार नाही की असेच ग्रुप घडत राहू. असे ग्रुप घडत नसतात, ते बनले जातात आणि ते एकमेकांच्या विचारातून आणि तुमची जी काही देवाणघेवाण होती एकमेकांसोबत, याच्यातून सगळ्या गोष्टी घडत असतात. निश्चित तुमचे बाकी अधिकारी मित्र जे असतील, भविष्यात जे घडणारे आहेत, त्यांना देखील शुभेच्छा आणि तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं तुमचा प्रवास मांडला आणि तुमचा ग्रुप कसा बिल्ड झाला आणि त्याच्यातून तुम्ही कसे अधिकारी घडलात, या सगळ्या गोष्टी आमच्या प्रेक्षकांना सांगितल्या, आम्हाला सांगितल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. सर, वास्तव कट्ट्याचे पण खूप खूप आभार. खरं म्हणजे वास्तव कट्टा हा खरं वास्तव मांडणारा कट्टा आहे, मी असं म्हणेल. कारण की यामुळे विद्यार्थ्यांचं खरं वास्तव कळायला लागलं, अधिकाऱ्यांचं वास्तव कळायला लागलं, परीक्षेच्या स्वरूपाला कसं हँडल करावं याचं वास्तव कळालं. त्याबद्दल मी किरण निंबोरे सरांचे आमच्या सगळ्या मित्रांतर्फे तसेच सेवा दलातल्या मित्रांतर्फे आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला याबद्दल बोलवलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.